जय राधा माधव कुंज विहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज विहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी जय राधा गिरिवरधारी यशोदानंदन व्रजजन रंजन यशोदा यशोदानंदन व्रज जनरंजन यशोदानंदन व्रज जनरंजन यमुना तीरवनचारी यमुना तीरवनचारी यमुनाचारी जय राधा माधव कुंज विहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज विहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी गिरिवरधारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे
Hare, Hare Krishna, Hare Jai Radha Damodar Radha Damodar Radhe Jai Radha Govinda Radha Govinda Radhe Jai Vitthal Rakhumai Jaya Vitthal Rakhumai Vitthal Rakhumai Jaya Vitthal Rakhumai Jai Jai Prabhupada 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 Jai Jai Prabhupada Nitai Gaur Hari Bol Hari Bol Hari Bol Hari Bol पावन श्री हरिनाम संकीर्तन की श्री श्री राधा गोविंद देव भगवान की श्री श्री राधा दामोदर भगवान की श्री श्री विठ्ठल रुक्मिणी भगवान की पंढरपुर धाम की चंद्रभागा मैया की हरे कृष्ण महामंत्र की ग्रंथराज श्रीमद् भगवद गीता की जगद्गुरु श्रील प्रभुपाद की परम पूज्य गुरु महाराज की निताई गौर प्रेमानंदे. सर्वांनी आपले दोन्ही हात जोडा. आपण भगवंतांना प्रार्थना करूया. माझ्या पाठीमागे सर्वांनी म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयामुदीरयेत्. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टकी. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्वांनी जोरात म्हणा हरे कृष्णा. सर्व सोलापूरमधील सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. आपण मला वाटतं 1 वर्ष झालं असेल, 6 महिने झालं ना, 6 महिने ते तुळशीचं लग्न लावलं का सगळ्यांनी? तुळशीचं लग्न लावल्यावर आपण म्हणतो बघा त्याला
6 महिने झोपली होती. तुमच्या इथं म्हणतात का नाही सोलापूरला? आमच्याकडे म्हणतात लग्न लावलं ना तिला हलवतात तुळशीला आणि म्हणतात हे तुळशी महाराणी 6 महिने आपण झोपला होतात, आता 6 महिने उठून भक्तांचं रक्षण कर. तसं 6 महिन्याला एकदा आपली गाठ पडायला लागली. पण ठीक आहे, प्रभुपादांची कृपा आहे आणि सगळ्या भक्तांची कृपा आहे म्हणून आपण परत 6 महिन्याने का होईना पण भेटतोय. आणि कृष्णकथा ऐकण्याची जी उत्सुकता आहे त्याला म्हणतात, त्याला एक शब्द आहे लौल्यम. कोणता शब्द आहे? लौल्यम. लौल्यम म्हणजे काय माहिती का? 24 तास भगवंतांबद्दल ऐकण्याची तीव्र उत्कंठा, त्याला म्हणतात लौल्यम. जी उत्कंठा रुक्मिणी मातेमध्ये होती. कोणामध्ये? रुक्मिणी माता. नारद मुनी ज्यावेळेस यायचे ना भीष्मक राजाच्या राजवाड्यामध्ये अमरावतीला, रुक्मिणी मातेचं माहेर आहे ना अमरावती, तर नारद मुनी यायचे. तर रुक्मिणी माता छोट्या होत्या, लहान होत्या. इतकं लक्षपूर्वक कथा ऐकायच्या भगवंतांची. ते कथा ऐकून ऐकून आहे ना कृष्णावरती प्रेम झालं. कोणावरती प्रेम झालं? कृष्णावरती प्रेम झालं. म्हणून आहे ना एखादा व्यक्ती जितकी कथा ऐकतो ना, जितकं श्रवण करतो ना भगवंतांबद्दल, तितकं त्याला प्रेम निर्माण होतं भगवंताबद्दल. असा दिवस येतो की तो कृष्णाशिवाय एक क्षण पण नाही राहू शकत. जसं रुक्मिणी माता होत्या, एक क्षणही त्या कृष्णाशिवाय राहू शकत नव्हत्या. सारखं कृष्ण स्मरण, सतत भगवंतांचं चिंतन. कशामुळे चिंतन करत होत्या? कथा ऐकली ना. कृष्णाला बघितलं होतं का? कृष्णाला बघितलं नव्हतं रुक्मिणी मातेने, फक्त काय केलं होतं? ऐकलं होतं. बघा रुक्मिणी मातेकडनं शिकू शकतो आपण की फक्त कृष्ण कथा ऐकून ज्या कृष्णाला बघितलं नाही त्याच्यावरती प्रेम झालं. म्हणून आपण आहे ना सारखं कृष्ण कथा ऐकायला येतो ना तर प्रेम होईल आपल्याला भगवंतांवरती एक दिवस, आणि नक्की कृष्ण आवडायला लागतील. कृष्ण कधी आवडतात माहिती का? अचानक भगवंत आवडत नाहीत. त्याला बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. अनंत जन्मांची सुकृती पाहिजे त्याला. आणि काय पाहिजे? संतांचा संग पाहिजे. कोणाचा संग पाहिजे? संतांचा संग. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात? हे चिदान दे गा देवा, हे चिदान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी. हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, गुण गाईन आवडी. तुका बरं आहे म्हणतात प्रभूजी. लक्षपूर्वक आहे का? माझी एक विनंती आहे, माताजी लोक आहेत ना, माताजी लोक एकदा प्रवचनाला बसले ना उठू नका. काय माहिती का? माताजी उठले की चैन वाजते, आणि चैन वाजलं लय मोठा प्रॉब्लेम होतो. तुम्हाला माहिती आहे का? विश्वामित्र मुनी किती वर्ष तप केलं तर? 60,000. माताजी 60,000 वर्ष तप केलं तर चैन वाजली मेनकीची. ती 60,000 वर्षाची तपस्या खड्ड्यात गेली प्रभूजी. तुम्हाला माहिती आहे का? 60,000 वर्ष. त्यामुळे ना चैन वाजली ना खतरनाक काम. त्यामुळे प्रवचनामध्ये आहे ना बसले एकदा परत उठायचेच नाही. 1 तास, 1 तास, 1.5 तास, 1.25 तास. त्यामुळे काय होतं? डिस्टर्ब होत नाही. मी काय सांगत होतो? संतांचा संग ह्या जर गोष्टी केल्या ना तर काय होतं? भगवंत आवडायला लागतात. आणि कसं आवडायला लागतात? इन्स्टंट नाही. म्हणजे समजा आज तुम्ही सत्संगाला आले, आज समजा एखादा नवीन भक्त आला. आज किती नवीन भक्त आहेत? प्रभूजी आम्ही पहिल्यांदाच आलो आहे आज, असं कोण आहे का? म्हणजे पहिल्यांदाच आले, ठीक आहे, 1-2 जण आहेत. लक्षपूर्वक आहे का? असं नाही आज आले प्रभूजीचं प्रवचन ऐकलं लगेच भक्त झाले, असं होणार नाही. त्याला काय जावं लागतो? काळ जावा लागतो. आणि तुम्हाला एक उदाहरण सांगतो. समजा एक झाड तोडायचं आपल्याला, मोठं तोडायचं नाही, ते हलवून त्याला पाडायचं आहे. त्याला काय केलं जातं? आधी 100-1 लोक येतात, त्याला हलवतात. हलवून काय करतात? त्याच्या मुळ्या ज्या असतात ना झाडाच्या त्या क्षीण करतात. नंतर काय होतं? झाडाच्या मुळ्या जर लूज झाल्या ना नंतर ते झाड टिकत नाही जास्त दिवस, ते आपोआप पडणार. तसं काय होतं? आपलं अनंत जन्माचं पाप आहे ना, आपण काय ह्या जन्मातच नाही आलो, लय जन्म झालेत आपले. तर प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला पाप करायची सवय लागलेली आहे. प्रॅक्टिस आहे ना पाप करायची, आणि संसार करायची सवय लागली प्रत्येक जन्मामध्ये.
कुणाला शिकवावं लागतं का? इथं बसलेलं आता मी पण संसारी आहे, आपल्याला संसार करायला शिकवावं लागतं का? ट्रेनिंग घ्यायला जावा वाड्याला, जावा इकडं जावा, आहे का संसाराची? नाही. संसार आहे ना आपोआप शिकतो माणूस. कारण काय माहिती आहे का, अनंत जन्मीची प्रॅक्टिस आहे ना, त्याच्यामुळे ते शिकवायची गरज नाही कुणाला. इंद्रिय तृप्ती करायला कुणाला शिकवायची गरज नाही, ते आपोआप येतं. का? मागच्या जन्मात तेच केलं, त्याच्या मागच्या जन्मात तेच केले. लक्षपूर्वक आहे का मी काय सांगतो? पण जर गीतेतले श्लोक सांगायचे असले किंवा भागवतातला जर श्लोक सांगायचे असले तर त्याची ट्रेनिंग घ्यावी लागते किंवा अभ्यास करावा लागतो, त्याशिवाय येत नाही. कारण का? त्या अनंत जन्मापासून प्रॅक्टिस मोडलेली आहे आपली भगवंतांपासून. तसं लक्षपूर्वक आहे का? आपले अनंत जन्मेचे पाप आहेत ना, ते इतकं खोल रुजलेले आहेत ना आपल्या हृदयामध्ये प्रभूजी, तर त्याला एका ह्याच्यामध्ये ते जसं मूळ झाडाचं मूळ लूज केलं ना, मग ते काही दिवसानंतर पडतं. तसं काय होतं, एखादा व्यक्ती पहिल्यांदा आला सत्संगाला तर ते अनंत जन्माचे पापाचे जे मूळ आहेत ना ते हल्ले जातात आहे ना. हरिनाम ऐकलं, कृष्णकथा ऐकली की ते मुळं आहे ना हलायला सुरुवात होते. मग दुसऱ्या सत्संगाला आला परत अजून हलतात, तिसऱ्या सत्संगाला आला परत अजून हलतात, चौथ्या सत्संगाला आला थोडं अजून लूज व्हायला लागतात, माती निघायला लागते. असं करत करत काय होतं, झाड पडतं एके दिवशी. म्हणजे काय, अनंत जन्मीचे पाप नष्ट होतात आणि मग विठ्ठल आवडायला लागतात. असं अचानक इन्स्टंट आवडत नाही, समजलं का? संतांची कृपा लागते त्यासाठी. तर आपण खूप भाग्यशाली आहोत की तुम्ही सगळेजण इथं एवढ्या उत्साहानं. मला वाटतं की मागच्या वेळेस ज्या वेळेस आलो होतो तर तिथं वरच्या बिल्डिंगमध्ये होतं ना, आता परत खाली शिफ्ट झालो आपण. लक्षपूर्वक आहे का? तर खूप उत्साह वाटतो प्रभूजी बघून. मी दरवेळेस येतो ना, तरुण मुलं पण खूप असतात. कारण तरुण मुलं आहे ना मोबाईलच्या आहारी खूप गेलीत ना सध्या. हे अप्सरा आहे, ह्याला काय म्हणतात, अप्सरा. आणि अप्सरा ज्याच्याजवळ असते त्याचं तपस्या होत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का, भक्ती करणं म्हणजे काय, खूप मोठी तपस्या आहे. भक्ती असू द्या किंवा अभ्यास असू द्या, अभ्यास करणं काय तपस्या आहे. तपस्या करताना अप्सरा जवळ नाही पाहिजे. ही जर जवळ असली तर ही खुणवणार 100%, आणि मग आपलं काम होणार नाही. लक्षपूर्वक आहे का? तरीसुद्धा एवढे तरुण मुलं इथं दिसतात, त्याचा खूप आनंद आहे. अप्सरा असूनसुद्धा अप्सराला लांब ठेवून येता तुम्ही. तर आपण आहे ना आज भगवद्गीतेबद्दल श्रवण करणार आहेत. खूप सुंदर, तुम्हाला खूप आनंद येईल. आणि गीता मॅरेथॉन पण आहे ना सध्या चालू, किंवा भगवद्गीता बघा पूर्ण जगामध्ये वितरित केली जात आहे सध्या. तर एक खूप सुंदर श्लोक आहे, त्या श्लोकावरती आपण चर्चा करू. खूप सुंदर सुंदर उदाहरण आहेत त्याच्यावरती. तर मी श्लोक म्हणेल, माझ्या मागे सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. भगवद्गीता अध्याय क्रमांक 18, श्लोक क्रमांक 58. 18व्या अध्यायाचं नाव आहे, सांगा बरं सोलापूर. 18व्या अध्यायाचं नाव आहे, वाचताय कोण? गीता वाचताय का तुमची? गीता वाचली का कोण? हात वर करा. प्रभूजी आम्ही गीता वाचली एकदा. प्रभूजी लोक, माताजी लोकांमध्ये कोणीच नाही, एक माताजी. 18व्या अध्यायाचं नाव तेलुगूत सांगा बरं. ठीक आहे. 18व्या अध्यायाचं नाव काय आहे? मोक्ष संन्यास योग. काय नाव आहे? म्हणा माताजी, मोक्ष संन्यास योग. हां, तर त्यातला श्लोक क्रमांक 58 मी म्हणेल, माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. मच्चित्तः सर्वदुर्गानि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेतु अहंकारान् श्रोष्यसि विनङ्क्ष्यसि. मच्चित्तः सर्वदुर्गानि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेतु अहंकारान् श्रोष्यसि विनङ्क्ष्यसि. मच्चित्तः सर्वदुर्गानि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेतु अहंकारान् श्रोष्यसि विनङ्क्ष्यसि. भाषांतर माझ्या पाठीमागं म्हणा. जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने तू बद्ध जीवनातील सर्व संकटे पार करशील. तथापि जर तू अशा भावनेमध्ये कर्म न करता व अहंकाराने माझे न ऐकता कर्म केलेस तर नाश पावशील. तात्पर्य येशी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की. लक्षपूर्वक आहे का? कृष्ण भावनाभावित मनुष्य हा आपली जीवनावश्यक कर्तव्य पार पाडित असताना
कर्तव्यांबद्दल व्यर्थ चिंता करत नाही. या प्रकारची चिंतामुक्तता मूर्ख लोक जाणू शकत नाहीत. जो कृष्ण भावनामय होऊन कर्म करतो त्याचे भगवान श्रीकृष्ण सखा होतात, जिवलग सखा होतात. श्रीकृष्ण सदैव त्यांच्या मित्राच्या सुखाकडे लक्ष देत असतात. आणि असा भक्त जो भक्तिभावाने भगवंतांना संतुष्ट करण्याकरिता त्यांची अहर्निश सेवा करण्यामध्ये संलग्न असतो त्याच्या भगवंत पूर्णपणे अधीन होतात. म्हणून मनुष्याने अहंकारयुक्त देहात्मबुद्धीच्या आहारी जाऊ नये. मनुष्याने मूर्खपणाने समजू नये की आपण प्राकृतिक नियमांच्या अतीत आहोत किंवा आपण कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास स्वतंत्र आहोत. मनुष्य सर्व परिस्थितीत प्रकृतीच्या कठोर नियमांच्या अधीन असतो. परंतु जेव्हा तो कृष्णभावनाभावित कर्म करतो तेव्हा तो सर्व भौतिक जंजाळातून मुक्त होतो. त्याने निश्चितपणे जाणले पाहिजे की जो कृष्ण भावनेमध्ये सक्रिय नाही तो जन्ममृत्यूरूपी भवसागराच्या भोवऱ्यात स्वतःचा नाश करीत आहे. कोणत्याही बद्ध जीवाला कार्य अकार्य यातील भेद कळत नाही. तथापि जो कृष्ण भावनाभावित कर्म करीत आहे तो कर्म करण्यास स्वतंत्र असतो, कारण तो करीत असलेल्या सर्व गोष्टींना अंतरातून श्रीकृष्णांद्वारे प्रेरणा प्राप्त होत असते आणि या क्रिया आध्यात्मिक गुरुद्वारे प्रमाणित असतात. हरे कृष्ण. आता लक्षपूर्वक आहे का? हा जो श्लोक आहे ना हा भगवद्गीतेतला 18वा अध्याय. अध्यायाचं नाव काय? मोक्ष संन्यास योग. आणि त्यातला श्लोक क्रमांक 58. हा श्लोक आहे ना हा कधी सांगितला माहिती आहे का भगवंतांनी? लक्षपूर्वक आहे का? बोलू नका. हा श्लोक भगवंतांनी कधी सांगितला? अर्जुनाला संपूर्ण गीता सांगितली. लक्षपूर्वक आहे का? अर्जुनाला सगळी गीता कधी सांगितली? हे बघा, महाभारताचं युद्ध किती दिवस चाललं? सांगा माताजी, किती दिवस चाललं? 18 दिवस. महाभारताचं युद्ध नाव ऐकलं ना, महाभारत? हां, महाभारताचं युद्ध किती दिवस चाललं? 18 दिवस. आणि भगवद्गीता जी आहे भगवंतांनी अर्जुनाला किती मिनिटामध्ये सांगितली? 45 मिनिटामध्ये सांगितली. लक्षपूर्वक आहे. म्हणजे एका दिवसातच सांगितली. म्हणजे कधी सांगितली असेल? पहिल्याच दिवशी. बरोबर आहे ना? कारण का अर्जुन बघा सुरुवातीला युद्ध करायला तयार नाही. हा बघा, लक्षपूर्वक आहे का? झोपू नका कोणी. झोपणारे कॅटेगरी खूप असतात प्रवचनात. झोपायचं नाही कोणी. लक्षपूर्वक आहे का? अर्जुन जो आहे ना, अर्जुन पांडवांना 12 वर्ष वनवास मिळाला होता. किती वर्ष? 12. आणि 1 वर्षाचं अज्ञातवास. असे किती वर्ष? 13 वर्ष. 13 वर्षामध्ये पांडवांनी एकच प्रॅक्टिस केली होती. कशाची? युद्धाची. समजते? अर्जुनाने 13 वर्ष एकच इच्छा मनामध्ये धरली होती की मला काय करायचं आहे? कौरवांचा वध करायचं. लक्षपूर्वक आहे का? आणि खूप ट्रेनिंग घेतली होती. भयंकर प्रॅक्टिस केली होती पांडवांनी. आणि काय झालं? लक्षपूर्वक आहे का? बोलू नका. काय झालं? 13 वर्ष पूर्ण झाले. आता अर्जुनाची युद्ध करायची जी इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे. मग अर्जुन येऊन थांबलं कुरुक्षेत्राच्या रणभूमीमध्ये. आणि एका साईडला कौरव आहेत, एका साईडला पांडव आहेत. अर्जुनाने काय केलं? कौरवांच्या साईडला बघितलं. आणि अर्जुन काय म्हणला कृष्णाला? सेनयोरुभयोर मध्ये रथम स्थापय मे अच्युत. हे भगवंता तू काय कर म्हणे कृष्णा, मला दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन रथ उभा कर माझा. कृष्ण म्हणले कशाला रे? काय तुला आलाच ना युद्ध करायला? मग युद्ध कर ना. अजून कशाला रथमध्ये नेऊन उभा करायचं आहे? अर्जुन काय म्हणला? भगवंता मला बघायचं म्हणे माझ्यासोबत कोण कोण युद्ध करण्यासाठी उत्सुक आहे. ठीक आहे मग बघा. लक्षपूर्वक आहे का? इकडे तिकडे बघू नका. अर्जुनाने काय केलं? कृष्णाला आदेश दिला. कृष्ण कोण आहेत अर्जुनाचे? सारथी. सारथी आहेत. लक्षपूर्वक आहे का? का बरं सारथी झाले कृष्ण? कारण भक्त आहे ना अर्जुन. कृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात स एवायम मया तेद्य योग प्रोक्त पुरातन भक्तोसी मे सखा चेती रहस्यम हे तदुत्तमम. कृष्ण काय म्हणतात अर्जुनाला? अर्जुना तू माझा खूप आवडता मित्र आहेस आणि माझा भक्त आहेस. आणि अजून एक रिलेशन आहे अर्जुनाचं कृष्णासोबत. मेहुणा आहे. माहिती का? भगवंताची बहीण कोणाला दिलेली आहे? अर्जुनाला दिलेली आहे. आणि अर्जुन जो आहे ॲक्च्युली सुभद्रानीच अर्जुनाचं हरण केलं होतं, पळवून नेलं होतं अर्जुनाला. आहे ना? कारण बलरामजी जे आहेत ना त्यांना सुभद्रेचं लग्न कोणाशी लावायचं होतं? दुर्योधनाशी. लक्षपूर्वक आहे का? तर भगवंतांनी काय केलं? आयडिया केलं. सुभद्राला म्हणले अर्जुनानं जर तुझं अपहरण केलं तर बलराम अर्जुनाला मारण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा काय कर तूच अर्जुनाला
मग सुभद्रेने नेलं. बघतो ना आपण जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया. तर मग अर्जुन कोण आहे भगवंतांचा? मित्र पण आहे, भक्त पण आहे, मेहुणा पण आहे, सगळेच ना ते. आणि सगळ्यात मोठं रिलेशन कोणतं आहे? भक्ताचं. प्रेम करतो ना भगवंतावरती, खूप प्रेम करतो. आणि ह्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात की जो व्यक्ती भगवंतावर प्रेम करतो, कृष्ण त्याच्या अधीन होतात. समजलं तुम्हाला? त्याच्या अधीन होतात. म्हणून अर्जुन हा भगवंतांचा भक्त असल्यामुळे भगवंतांनी अर्जुनाचं सारथ्य स्वीकारलं. सारथ्य म्हणजे काय? आपल्या आजच्या भाषेत ड्रायव्हर. कृष्ण अर्जुनाचे कोण होते? कोण झाले? ड्रायव्हर झाले. मग अर्जुनाने आदेश दिला, भगवंताने रथ नेऊन मध्ये उभा केला. आणि मग अर्जुन, हे बघा कृष्ण इतकी हुशार आहेत, भगवंत खूप इंटेलिजंट आहेत. भगवंताने काय केलं? जाणून बुजून अर्जुनाचा रथ भीष्म पितामहासमोर नेऊन उभा केला. म्हणे बघ तुझा आजोबा. कारण भीष्म पितामहांच्या अंगा खांद्यावर खेळला होता अर्जुन, आहे ना, आजोबाच आहेत ना त्याचे. तर मग अर्जुनाने बघितलं. लक्षपूर्वक आहे का? मी पार्श्वभूमी सांगतो थोडक्यात. हा श्लोक ॲक्च्युली शेवटचा आहे. अध्याय आता संपलं, गीता संपलेली आहे. शेवटचं भगवंत सार सांगायला लागलेत आता हळूहळू. मग अर्जुनाने काय केलं? भीष्म पितामहांना बघितलं, द्रोणाचार्यांना बघितलं आणि सगळ्या भावांना बघितलं. घाबरला अर्जुन. आणि काय म्हणतो अर्जुन भगवंतांना? सिदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यती. म्हणे भगवंता ही सगळी माझेच नातेवाईक आहेत, माझा घसा कोरडा पडायला आहे म्हणे, माझं शरीर थरथर थरथर कापतंय. काय व्हायला म्हणे? शिवरिंग. शिवरिंग शिवरिंग म्हणजे काय? माझं शरीर, अंगावर रोमांच उभे राहायला लागले आणि अंग थरथर थरथर कापतंय, घसा कोरडा पडलाय. भगवंता मी नाही युद्ध करू शकत. लक्षपूर्वक आहे का? तुम्हाला अनुभव आहे का नाही शरीर थरथर कापण्याचं? आत्ता घ्यायचं का अनुभव? काय करायचं माहिती का? शरीर जर थरथर कापायचं असेल आणि घसा जर कोरडा पडायचा असेल तर मला इथं येऊन पण 1-10 मिनटं बोलायचं भगवंतांबद्दल. अचानक जर कोणाला उठवलं ना, हां माताजी प्रभूजी तुम्ही उठा आणि समोर येऊन सांगा असं होते प्रभूजी. हरे कृष्णा, भगवंत कुरुक्षेत्र भगवद्गीता, हरे कृष्ण दंडवत पडा, असं होता. कधी होतं माहिती का? लक्षपूर्वक आहे का? घाबरतो ना माणूस, घाबरल्यानंतर तसं होतं. मग अर्जुन घाबरला. आणि अर्जुन काय म्हणला भगवंतांना? भगवंता मी युद्ध करणार नाही. लक्षपूर्वक आहे का? मग आहे ना, कृष्ण अर्जुनाला गीता सांगितली. युद्ध करायला तयार होईना म्हणून भगवंतांनी काय केले? अर्जुनाला गीता सांगितली. आता लक्षपूर्वक आहे का? गीता सांगितली. मला मी पूर्ण नाही सांगणार, आपल्याला श्लोकापर्यंत यायचं आहे. गीता सांगितली अर्जुनाला. कुठल्या स्थितीमध्ये सांगितली? अर्जुन स्वतःचं कर्तव्य करायला तयार नव्हता. हां, त्या परिस्थितीमध्ये भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली. आता गीता सांगितली ना, लक्षपूर्वक आहे का? त्याच्यामध्ये गीतेमध्ये ज्ञानयोग आहे, ध्यानयोग आहे, अष्टांग योग आहे, हठयोग आहे, भक्तियोग आहे, सगळं सांगितलं भगवंतांनी, सगळं समजून सांगितलं. आता कृष्ण काय म्हणले माहिती का? हे बघा, पूर्ण गीता सांगितली. आता कृष्ण हा श्लोक अर्जुनाला सांगतात. काय म्हणतात बघा, लक्षपूर्वक आहे का? अर्जुन युद्ध करायला तयार नव्हता सुरुवातीला. मग आता भगवंतांनी गीता सांगितली. आता गीता सांगितल्यावर या 58व्या श्लोकामध्ये कृष्ण काय म्हणतात? मच्चित्तः सर्व दुर्गानी मत प्रसादात तरिष्यसी. अर्जुना, जर तू माझं चिंतन करत करत जर तुझं कार्य केलास तर तू मच्चित्तः सर्व दुर्गानी. काय सांगितलंय? अर्जुना, जर तू माझं चिंतन करत करत मनामध्ये सतत माझं चिंतन केलास, सततम कीर्तयंतो माम यतंतस्य दृढव्रताः. लक्षपूर्वक आहे का? बोलू नका, चलबिचल होऊ नका. लक्षपूर्वक आहे का? कृष्ण काय सांगतात? अर्जुना, मच्चित्तः सर्व दुर्गानी. तू जर माझं चिंतन केलास तर तू जीवनातल्या सगळ्या कठीण परिस्थितीमधून बाहेर पडशील. कुठल्या परिस्थितीमधून? पण ह्या ठिकाणी शब्द वापरला भगवंतांनी, सर्व दुर्गानी. सर्व दुर्गानी म्हणजे काय? सगळे संकट. सगळे संकट म्हणजे कोणते? त्याच्यामध्ये सगळे झाले. प्रभूजी आम्हाला खूप टेन्शन आहे, प्रभूजी आम्हाला जॉब नाही, प्रभूजी आम्हाला घरचा असा आहे, प्रभूजी आम्हाला नातू नाही, प्रभूजी आम्हाला पंतू नाही, प्रभूजी आमचं हे प्रॉब्लेम आहे, प्रभूजी माझ्या भक्तीमध्ये प्रगती होत नाही, प्रभूजी खूप अडचणी येल्या आहेत, बऱ्याच अडचणी आहेत. कारण शब्द काय वापरला आहे? सर्व दुर्गानी. म्हणजे काय? जो व्यक्ती भगवंताचं चिंतन करतो, सतत सतत नामस्मरण करतो, तो व्यक्ती सगळ्या आयुष्यातल्या कठीण परिस्थितीमधून सहज तरुण पलीकडे जातो. लक्षपूर्वक आहे का मी काय सांगतो? मग सगळ्यात मोठं संकट कोणतं आहे माहिती का? सर्व दुर्गानी. म्हणजे काय? सगळ्यात मोठं संकट आहे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. तुम्हाला माहिती, सगळ्यात मोठी जर भीती कशाची असेल मनुष्याला तर मृत्यूची. तुमच्यापैकी इथं बसलेलं असं कोणी आहे का? प्रभूजी
मला अजिबात मरणाची भीती वाटत नाही, असं कोण आहे का? खरं खरं हात वर करा इमानदारीनं. हां, आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी, मला त्याचं उत्तर द्या. ज्याला भीती वाटत नाही ना मरणाची, मग रस्ता ओलांडत असताना का बरं इकडे तिकडे बघता? तुम्हाला जर भीती वाटत नाही मृत्यूची, तर तुम्ही जर टू व्हीलरवर चालले किंवा 4 व्हीलरवर जर चालले तर का बरं इकडे तिकडे बघून जाता? कारण मृत्यूची भीती आहे म्हणूनच जातो ना. लक्षपूर्वक आहे का? काय होतं माहिती का, सगळ्यात जास्त भीती मनुष्याला मृत्यूची आहे. कृष्ण काय म्हणतात, मच्चित्त हा सर्व दुर्गानी. अर्जुना, तू जर माझं सतत सतत चिंतन केलास, माझं नामस्मरण केलास, तर सगळ्या भीतीमधून तू मुक्त होशील. आणि सगळ्यात मोठी भीती कोणती आहे? मृत्यूची. लक्षपूर्वक आहे का? जर आपण भगवंतांचं सतत चिंतन केलं तर कृष्ण म्हणतात सगळ्या प्रॉब्लेममधनं बाहेर पडून शेवटी तू माझ्याकडे परत येशील. कुणाकडं? भगवंत कुठं राहतात? लक्षपूर्वक आहे का? कृष्ण कुठं राहतात? विठ्ठल भगवंत कुठं राहतात? जसं तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा, विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा, आला माझ्या घरा, आला माझ्या घरा, लिंबलो न करा सावळ्यासी, दूरल्या देशीचा बहुआवडीचा, भिवर तडीचा नारायण. तुकोबरा या अभंगामध्ये नारायण कुठं राहतो ते सांगितले. काय? दूरल्या देशीचा बहुआवडीचा, भिवर तडीचा नारायण कुठं राहतो म्हणे. एकदा विठ्ठल भगवंत तुकाराम महाराज आषाढी वारीला येऊ शकले नव्हते पंढरपूरला, म्हणून पंढरपूरचा पांडुरंग कुठे गेला होता? देहूला. तुकाराम महाराजांना न्यायला म्हणे, चल मी न्यायला येतो, झोपू नका. एक जण काय जण मला झोपलेलं दिसलं, एखादा आहे एका दुसरा. मी खरं तुम्हाला तिथं बसून दिसत नाही, मला इथं बसून दिसतंय. हो का? रात्री झोपता 7-8 तास, काम करायल्यावर दिवसा झोपता, जेवण झालं म्हणतो अर्धा तास झोपतो जरा, अभ्यास करायला झोपता, बसमध्ये चालला झोपतात, म्हणजे काय सांगू, ट्रेनमध्ये चालले झोपतात, गाडीवर चालले तरी झोपतात. सगळे गुडाकेश आहेत. गुडाकेश माहिती आहे का? गुडाकेश अर्जुनाचं एक नाव आहे. काय? गुडाकेश. गुडाकेश म्हणजे काय माहिती आहे का? अर्जुन 2 मिनिटामध्ये झोपायचा. आणि कसं झोपायचा? 2 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये झोप पूर्ण व्हायची 24 तासाची, जेवढी गरजेची आहे तेवढी. घोड्यावर चालला ना, घोड्यावरच झोपायचा 2 मिनिट. ती स्किल होती अर्जुनाकडं, म्हणून अर्जुनाचं एक नाव काय? तसे प्रवचनामध्ये खतरनाक असतात. प्रवचनामध्ये झोपायचं नाही कोणीच. लक्षपूर्वक आहे का? मी काय सांगत होतो, कारण हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आपलं आयुष्य अर्ध मातीत गेलं झोपण्यात. समजा 100 वर्ष जर आयुष्य आहे, 50 वर्ष कशात जातं? झोपण्यामध्ये जातं. प्रभूजी किती झोप चाल. पुढच्या वर्षी आजगराचा जन्म होईल. आजगर माहिती आहे का? आजगर एकदा पडला 6 महिने तो हलत नाही प्रभूजी, काय करत नाही. मग आजगराचं शरीर प्राप्त होईल. जो माणूस प्रवचनामध्ये झोपतो ना, त्याला आजगराचं शरीर प्राप्त होते. अहो खरंच सांगतो मी, खोटं नाही सांगत. लक्षपूर्वक आहे का? म्हणून ना आळस नाही करायचा, एकदम ॲक्टिव्ह राहायचं, रेडी राहायचं. लक्षपूर्वक आहे का? आणि का बरं माहिती का? भगवंतांची कथा जिथं चालू असते ना, तिथं साक्षात यमराज्य आलेले असतात प्रभूजी. आता इथं कथेमध्ये आहे ना, यमराज्य आहेत, नारद मुनी आहेत आणि साक्षात कृष्ण आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कथा देवाचे हे ध्यान, समाधी लागून उभा तेथे. तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठल भगवंत किंवा भगवंत जिथं कथा चालू असते ना त्यांची, तिथं समाधी लावून उभारलेले असतात. कसे असतात? पण काय असतात? बसलेले असतात का उभारलेले? आणि आपण कसे बसून सुद्धा कथा आपल्याला ऐकता येत नाही, आपण डुकले आणतो कथेमध्ये. लक्षपूर्वक आहे का? पण कृष्ण आहेत ना, उभं राहून कथा ऐकलेत का नाही? का बसलेत? उभारलेत का नाही? मला सांगा, कृष्ण जर उभं राहून कथा ऐकतात, आपल्याला बसून ऐकायला काय प्रॉब्लेम आहे? लक्षपूर्वक आहे का? काय सांगत होतो? विठ्ठल भगवंत देहूला गेले आणि मग तुकोबारायांनी विठ्ठल भगवंत कुठं राहतात ते सांगितलं. कुठं राहतात? दूरल्या देशीचा बहुआवडीचा, भिवर तडीचा नारायण. म्हणे दूरल्या देशीचा बहुआवडीचा, म्हणे मला तो खूप आवडतो. आणि कुठं राहतो म्हणे? दूरल्या देशीचा बहुआवडीचा, भिवर तडीचा. भिवर तडीचा म्हणजे भीमा नदीच्या कडेला उभारलेला.
म्हणजे चंद्रभागेच्या कडेला उभारलेला. कुठं राहतो भगवंत? पंढरपूरला, म्हणजेच वैकुंठाला. तर मग मी काय सांगत होतो मगाशी? कुठून कुठून निघालतं हे? मी काय सांगत होतो? जो व्यक्ती लक्षपूर्वक आहे का, जो व्यक्ती भगवंतांची कथा ऐकतो आणि सतत भगवंताचं चिंतन करतो, तो सर्व प्रॉब्लेममधून बाहेर पडून शेवटी कुठे येतो? माझ्याकडं, म्हणजे कृष्णाकडं. मग कृष्ण कुठं राहतात? वैकुंठाला. मग तो व्यक्ती कुठं जातो? हां, लक्षपूर्वक आहे का? मग तुम्हाला सांगू का, वैकुंठ म्हणजे काय माहिती का? वै म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख. जिथं कसलंच टेन्शन नाही त्याला काय म्हणतात? वैकुंठ. लक्षपूर्वक आहे का? मग अशा ठिकाणी जा. आता तुम्ही मनुष्य शरीरामध्ये आहात, तर हे फक्त मनुष्य साध्य करू शकतो, दुसरं कोणी साध्य करू शकत नाही. हां, लक्षपूर्वक आहे का? कोणी उठू नका. हे मनुष्य साध्य करू शकतो. काय होतं माहिती का? समजा, लक्षपूर्वक आहे का? समजा पाऊस चालू आहे खूप मोठा, आणि पाऊस चालू आहे आणि आपल्याला भिजायचं नाही, तर यासाठी पर्याय कोणता? छत्री. अजून एक पर्याय आहे, त्याला 2 पर्याय आहेत. समजा तुम्ही पावसामध्ये चाललात, आपल्याला पावसामध्ये भिजायचं नाही, आणि मनुष्याची उत्सुकता किती असते बघा. भांडणं चालली की बाहेर चाललेत बघा, एकदम असं ॲक्टिव्ह होऊन. पण प्रवचनात ॲक्टिव्ह ऐकत नाहीत. लक्षपूर्वक आहे का? आणि तुम्ही मोजा, मी तुम्हाला किती वेळेस सांगतो लक्षपूर्वक आहे का, प्रवचन संपेपर्यंत, तरीसुद्धा लक्षपूर्वक ऐकत नाहीत. हां, मी काय सांगत होतो? जर तुम्हाला पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये भिजायचं नाही, तर त्याला एक पर्याय काय? छत्री. अजून एक पर्याय कोणता माहिती का? ज्या ठिकाणी पाऊस नाही तिथं जा. समजलं का तुम्हाला? ज्या ठिकाणी पाऊस नाही तिथे जर तुम्ही गेले तर तुम्ही भिजणार नाही. तसं तुम्हाला सांगू का, या संसारामध्ये आहे ना खूप दुःख भरलेले आहेत. संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ. संसार हा दुःखपूर्ण आहे, आणि तुम्ही कुठं जरी गेले संसारामध्ये तरी प्रॉब्लेम, टेन्शन, डिप्रेशन, मानसिक ताणतणाव आहेत सगळीकडं. लक्षपूर्वक आहे का? त्याला काय करायचं? एक छत्री आहे, हरिनामरूपी छत्री. कोणती छत्री? हरिनाम. हरिनामाची छत्री घ्यायची. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सतत भगवंतांचं चिंतन करा. कृष्ण स्मरणरूपी छत्री जर तुम्ही धरली तर तुम्हाला आहे ना प्रॉब्लेम येतील, पण तुम्हाला स्पर्श करणार. लक्षपूर्वक आहे का? हा एक पर्याय. आणि दुसरा एक पर्याय कोणता? आता मी पावसाचा काय सांगितलं पर्याय? एक म्हणजे छत्री घेऊन चालणे, तुम्ही भिजणार नाही. आणि दुसरा पर्याय कोणता? ज्या ठिकाणी पाऊसच नाही तिथं जाणे. मग एक पर्याय काय? हरिनामरूपी छत्री पकडणे. तुम्हाला प्रॉब्लेम येतील, पण त्याची झळ तुम्हाला बसणार नाही. आणि दुसरा एक पर्याय, जिथं दुःखच नाही तिथं जा, भगवंताकडे जा, भगवद्धामाला जा. समजलं का? मग हे कधी शक्य होईल? मच्चित्तः सर्व दुर्गानी. कृष्ण सांगतो त्या श्लोकामध्ये, अर्जुना माझं चिंतन कर, आणि काय होईल? माझं जर तू चिंतन केलास तर सगळ्या अडचणीतनं मुक्त होशील. लक्षपूर्वक आहे का? पण कृष्ण काय सांगितलं? लक्षपूर्वक आहे का? मागचे बोलू नका. पण जर अहंकारानं तू माझं नाही ऐकलं, कृष्ण काय सांगायला लागले? जर तू अहंकारानं माझं नाही ऐकलं तर तुझा काय होईल? नाश होईल. कृष्ण काय सांगालेत? नाश होईल. लक्षपूर्वक आहे का? आता हा श्लोक अर्जुनाला कृष्ण का बरं सांगालेत माहिती का? अर्जुन युद्ध करायला तयार नव्हता सुरुवातीला, आणि कृष्ण आता समजून सांगितलं सगळं. आता कृष्ण त्याला वॉर्निंग द्यायला लागलेत. वॉर्निंग म्हणा किंवा समजून सांगतात, अर्जुना तू माझं ऐकलंस ना तर तुझं कल्याण आहे, नाही ऐकलंस तर तुझा नाश होईल. हां, लक्षपूर्वक आहे का? मग अर्जुन काय म्हणतो? युद्ध करायचं नाही, भगवंत तू युद्ध कर. पहिला जर तुम्ही अध्याय वाचला ना, पहिला दुसरा अध्याय अर्धा, त्याच्यामध्ये अर्जुन आहे ना कृष्णाला युद्ध न करण्याची कारणं सांगतो. अर्जुन काय म्हणतो? भगवंता मी जर एवढ्या लोकांना मारलं तर एवढ्या लोकांच्या पत्न्या विधवा होतील, मग त्यांना मी कशाला मारू? तूच मार, तू भगवंत आहेस ना. तुझं नाव मधुसूदन आहे ना, मग तू मार. मधु नावाच्या दैत्याला तू मारलास, मग तू राक्षसांना मारण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेस, मग तूच मार ना, मला कशाला ढकलतो युद्ध करायला. लक्षपूर्वक आहे का? मग अर्जुनाला काय वाटलं? कृष्ण त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारलेत. हे बघा, भगवंतांचं प्राकट्य कशासाठी झालेलं आहे? भगवंतांचं प्राकट्य यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. कृष्ण काय म्हणतात अर्जुनाला, मी युगायुगामध्ये येतो धर्माची स्थापना करण्यासाठी. मग अर्जुन काय म्हणतो, प्रश्न विचार, तू आला, तुझा उद्देश आहे ना धर्माची स्थापना करायची भगवंता, मग तूच कर ना, मला कशाला लावाल धर्माची स्थापना करायला, म्हणजे माझ्या खांद्यावर बंदूक ठेवायला आणि तू गोळ्या हाणायला, मग तूच मार ना त्यापेक्षा. अर्जुन कारण सांगितला, लक्षपूर्वक ऐका. मग कृष्ण काय म्हणले, युद्ध कर म्हणून सांगितलं समजावून 18 अध्यायामध्ये. आता सांगतात, माझा ऐकलास, मी तुला सांगतो ना युद्ध कर म्हणून, युद्ध कर, ऐकलास तर सगळ्या संकटातनं तरुण जाशील, माझ्याकडे परत येशील. नाही ऐकलास तर तुझा काय होईल, नाश होईल. लक्षपूर्वक ऐका. मग कृष्ण काय म्हणतात, अर्जुना तू अहंकारामुळं बोलतोस की मी युद्ध करणार नाही. म्हणजे कसं, अर्जुनाला असं वाटत होतं, अहंकार म्हणजे काय माहिती का, तुम्हाला सोप्या शब्दात सांगतो. अहंकार म्हणजे माझ्याशिवाय ही गोष्ट होणार नाही, असं आपल्याला वाटतं की नाही. घरात माताच्या लोकांना वाटतं, प्रभूच्या लोकांना, माझ्याशिवाय घर चालणार नाही, मी जर नसलो घरात तर लेकरांना खायला मिळणार, ह्याला म्हणतात अहंकार. पण तुम्हाला सांगू का, तुम्ही 1 महिना वृंदावनला निघून जा, फोन बंद करा, सगळं बंद करा, येऊच नका वापस 1 महिना, आणि तुम्ही आहे ना 1 महिन्यानंतर परत या. तुम्ही ज्या वेळेस होते ना घरी त्याच्यापेक्षा सुंदर रीतीनं घरात चाललेलं असतं, आणि सगळे आई लेकरांच्या डोक्यावर असा हात फिरवते, बाळा पप्पा गेले, तू खा पोट भरून, मी आहे तुला, मी तुझी काळजी घेते. आणि हे बघा, पहिल्यापेक्षा खूप सुंदर रीतीने चाललेलं असतं. आणि तुम्ही प्रयोग करून बघा, माझं खोटं वाटलं तर. बरं, प्रयोग करायची काय गरज आहे, तुम्ही बघताय ना आता, एखादी लहान मुलगा आहे, जन्मल्या आई वारली, आई मेली, ते मुलाचा अडतं का, काय अडतं का. लक्षपूर्वक आहे का. ह्याला काय म्हणतात अहंकार. अहंकार म्हणजे काय, मी करतो ना म्हणून होतंय. मग अर्जुनाला काय वाटत होतं, भगवंता मी युद्ध नाही केलं तर हे कोणीच मरणार नाही. पण अर्जुनाला हे माहीत नव्हतं की करणार कोण आहे, भगवंत आहेत. पण अर्जुनाला अहंकार झालता. मग कृष्ण काय म्हणतात, पण जर तू अहंकारामुळं माझं ऐकणार नाहीस तर तुझा नाश होईल. आणि नंतरच्या श्लोकामध्ये कृष्ण काय सांगतात बघा. कृष्ण काय म्हणतात, यद अहंकारम आश्रित्य न योत्स्य इति मन्यसे मिथ्येश व्यवसायस्ते प्रकृती स्वाम नियोक्षती. लक्षपूर्वक ऐका. कृष्ण काय म्हणतात, अर्जुना जर तू अहंकारामुळं युद्ध केलं नाहीस, आज युद्ध करणार नाहीस, पण प्रकृती स्वाम नियोक्षती, पण अर्जुना तुझा स्वभाव तुला आज नाही तर उद्या युद्ध करायलाच लावेल. स्वभाव बसू देत. कारण अर्जुन कोण होता, क्षत्रिय होता, आणि क्षत्रियाचा स्वभाव काय असतो, युद्ध करणं असतो. मग कृष्ण काय म्हणतात अर्जुनाला, अर्जुना आज अहंकारामुळं तुला असं वाटतं की मी युद्ध करणार नाही, पण मी तुला सांगतो ना, प्रकृती स्वाम नियोक्षती, तुझा स्वभाव तुला युद्ध करायला भाग पडेल. मग त्याच्यापेक्षा मी सांगतो कर ना. लक्षपूर्वक आहे का, लक्षपूर्वक आहे का. प्रत्येक व्यक्तीचा एक स्वभाव असतो. हरे कृष्ण. प्रत्येक व्यक्तीचा एक स्वभाव असतो. प्रभूजी एक उदाहरण सांगतो तुम्हाला, खूप सुंदर, महाभारतातलं. त्याच्या आधी एक घरातलं सांगतो उदाहरण. स्वभाव बदलत नाही. जसं एक व्यक्ती होता, त्याने काय केलं प्रभूजी, कुत्र्याचं शेपूट असतं ना, तो चर्चा चालली होती, 4-5 मित्र बसले होते. तो म्हणला कुत्र्याचं शेपूट कधीच सरळ होत नाही. दुसरा म्हणला होतंय, मी करतो. कसा करतो बघ तर म्हणे, कसा करतो. मग तिने काय केलं, कुत्र्याचं शेपूट 14 वर्ष फुकारीत घातलं. फुकारी माहिती का, फुंकारी त्याच्यात घातलं आणि त्याला बांधलं. बरोबर 14 वर्ष सोडलंच नाही. ते बिचारं कुत्रं कसं राहिलं असेल काय माहिती. आणि आहे ना 14 वर्षांनी ते काय सगळ्यांना बोलवलं, म्हणजे तुम्हाला बघायचं होतं ना, बघा म्हणे आता कुत्र्याचं शेपूट कसं सरळ झालंय. त्यानं ती फुंकारी काढली प्रभूजी, परत काढल्या परत ते वाकडं. मग कुत्र्याचं शेपूट सरळ होत. तसं तुम्हाला सांगू का, स्वभाव बदलत नाही. समजा एखाद्या माताची खूप भांडकुदळ असते, लय भांडते घरात, आणि तिच्या भांडण्यामुळं बरेच नातेसंबंध तुटलेले असतात. मग ती घरातला जो कर्ता पुरुष असतो ना, तो काय म्हणतो बायकोला, तुझ्यामुळं सगळं घर तुटलंय, उद्या कार्यक्रम आहे, सगळे पाहुणे रावळे येणार आहेत, शांत बसायचं, कोणाला उलटं बोलायचं नाही. कोणाला जर भांडलीस तर तुझ्यामुळं घर तुटलंय. ती म्हणते नाही हो, इथून पुढे नाही, माझ्यामुळं घर तुटलं ना, मी शांत राहणार इथून पुढे. ती प्रॉमिस ना, प्रॉमिस असं चिमटं येणार, प्रॉमिस. लक्षपूर्वक आहे. पण स्वभाव बसू देत नाही. दुसऱ्या दिवशी पाहुणे आले, सगळे जाऊ ननंद सगळे आले प्रभूजी, आणि एकीनं काही ती साडीच आणली नव्हती आहेराला. ती साडीच का आणली नाही म्हणून अशा शिव्या चालू झाल्या, असे भांडणं चालू झाले. सगळे पाहुणे हाकालून लावले.
स्वभाव बसू देत, किती जरी शांत राहायचा प्रयत्न केला तरी स्वभाव माणसाला बसू देत नाही. तसं कृष्ण काय म्हणतात अर्जुनाला, तुझा स्वभावच क्षत्रिय आहे. तुझा स्वभाव कसा आहे? क्षत्रिय आहे. आणि तू म्हणतोस युद्ध करायचं नाही, पण तुझा स्वभाव तुला युद्ध करायला लावेल. एकदा काय झालं, लक्षपूर्वक आहे का, महाभारताचं युद्ध 18 दिवस चाललं. किती दिवस? 18. त्यातले पहिले 5 दिवस कौरवांचा सेनापती कोण होता माहिती का? सांगा बरं. नाही सांगा, सोलापूरचे भक्त सांगा. पहिले 5 दिवस नाही, भीष्म नाहीत. पहिले 5 दिवस कौरवांचा सेनापती कोण होते? सोलापूरचे आहे का तुम्ही? कोण होते? द्रोणाचार्य. लक्षपूर्वक आहे का? पहिले 5 दिवस कोण होते? आता मी जे उदाहरण सांगतो ते लक्षपूर्वक आहे का? तुम्हाला ऐकल्यानंतर समजेल मी काय सांगालोय. काय सांगतो मी? स्वभाव कधी बदलत नाही. पहिले 5 दिवस कोण होतं सेनापती? गुरु द्रोणाचार्य. नंतरचे 10 दिवस भीष्म पितामह. किती दिवस झाले आता? महाभारताचं युद्ध किती दिवस चाललं? 18. राहिले किती दिवस? शेवटचे 2 दिवस, म्हणजे शेवटचे 3 दिवस राहिले ना, त्याच्यापैकी 2 दिवस कोण होता सेनापती माहिती का? कर्ण. कोण होता? कर्ण. आणि शेवटचा 1 दिवस, शेवटचा 1 दिवस कौरवांच्या सेनेचा शेवटच्या दिवसाचा सेनापती कोण होता? अश्वत्थामा. 1 दिवसाचा मुख्यमंत्री. 1 दिवसाचा. लक्ष, बऱ्याच सुधारणा केल्या त्यात आहे ना. 5 मुंडके कापून आणले पांडवांच्या पोरांचे. लक्षपूर्वक आहे का? मग काय सांगत होतो? शेवटच्या दिवसाचा कोण? अश्वत्थामा. आणि शेवटच्या 2 दिवसाचा, पहिला 16व्या आणि 17व्या दिवसाचा कोण? कर्ण. कर्ण ज्या दिवशी सेनापती झाला ना, त्या दिवशी कुंती महाराणी कर्णाजवळ आली. आणि कुंती महाराणी आल्या, रडायला लागल्या. कर्णाने ओळखलं का बरं आली. कर्ण काय म्हणला कुंती महाराणीला, म्हणे हे कुंती महाराणी, म्हणे मी तुम्हाला वचन देतो. काय वचन देतो? तुमचे 5च मुलं जिवंत राहतील. मी अर्जुन सोडून कोणालाही मारणार नाही. लक्षपूर्वक आहे का? मग वचन दिलं. अर्जुन मेला असता तरी 5च राहिले असते, कारण कर्ण कोण आहे? हा पण पांडवांचाच भाऊ आहे. आणि कर्ण मेला तरी 5च राहणार. काय झालं माहिती का? 16व्या दिवसाचं युद्ध चालू झालं. सकाळ युद्ध चालू झालं आणि कृष्ण आणि अर्जुन युद्ध करत करत सैनिकांच्या बरेच मध्ये गेले होते. भगवंतांनी नेलं होतं अर्जुनाला, बरेच मध्ये नेलं. कर्णासमोर युद्ध करण्यासाठी युधिष्ठिर महाराज आले. कोण आले? युधिष्ठिर महाराज आले. आता कर्णाने काय वचन दिले? कोणालाही मारणार, अर्जुन सोडून कोणाला मारणार नाही. पण आता हा युद्ध करायला आला युधिष्ठिर. मग काय केलं कर्णाने? अशा तिखट शब्दामध्ये बोलला युधिष्ठिर महाराजांना. अंगावरती प्रहार केले पण मारलं नाही. काय म्हणला माहिती आहे कर्ण? म्हणे जा जा, तुला जीवनदान दिलं म्हणे, जा, मारत नसतो. युधिष्ठिर महाराजांनी इतका राग आला. युधिष्ठिर महाराज काय म्हणले? मार मला. कारण काय माहिती का, जो खूप प्रसिद्ध व्यक्ती असतो ना, मान प्राप्त केलेला, त्याला अपमान म्हणजे मृत्यूपेक्षा पण भयंकर असतो. मेलेलं एक वेळेस परवडलं, पण अपमान. युधिष्ठिर महाराज इतके टेन्शनमध्ये आले, म्हणले मला मार. कर्ण काय म्हणला? मारत नाही, जा. आणि कर्ण काय म्हणला? जा म्हणे ब्राह्मण. काय म्हणलं युधिष्ठिर महाराजांना? तो ब्राह्मण आहे म्हणे, तुला मारू शकत नाही मी. आणि तुम्हाला सांगू का, युधिष्ठिर महाराजांना सगळ्यात जास्त राग कधी यायचा माहिती आहे का? ब्राह्मण म्हणल्यानंतर. कारण ते कोण होते? क्षत्रिय. पण त्यांचा स्वभाव खूप असा मवाळ होता ना, असं कोणाला जास्त स्ट्रॉंग शब्दामध्ये बोलत नव्हते, एकदम असं मवाळ. मला पण म्हणते तुम्ही खरंच पोलीस आहेत का? कारण का आपण भक्ताच्या भाषेमध्ये बोलतो ना बऱ्याच वेळेस. तर आहे ना, युधिष्ठिर महाराजांना सगळे काय म्हणायचे? ब्राह्मण आहे. आणि ब्राह्मण म्हणलं इतका राग यायचा त्यांना, म्हणजे तुम्ही मला ब्राह्मण का म्हणता? मी क्षत्रिय आहे. राग यायचा त्यांना. कर्णाने काय केलं? जखमीवर मीठ चोळलं. हरे कृष्ण. लक्षपूर्वक आहे का? कर्णाने काय केलं? जखमीवर मीठ चोळलं. म्हणे ब्राह्मण आहे तू, जा म्हणे ब्राह्मण. इतका राग आला युधिष्ठिर महाराजांना. लक्षपूर्वक आहे का? मग युधिष्ठिर महाराजांचा जो सारथी होता ना, त्या सारथ्यानं रथ कुठं नेला? त्यांच्या टेंटमध्ये, त्यांच्या तंबूमध्ये नेला. मग युधिष्ठिर महाराजांच्या अंगावरती तो औषध लावत होता. ही बातमी समजली अर्जुनाला. अर्जुनाने काय म्हणले कृष्णाला? म्हणजे भगवंता लवकर चल, दादाला बघायचं आहे मला. कृष्ण काय म्हणले? एवढं युद्ध नाही नाही म्हणे, आत्ताच चल लवकर. आणि लक्षपूर्वक आहे का? युधिष्ठिर महाराजांना माहीत होतं. काय माहीत होतं? जर मला कोणी काय केलं तर अर्जुन त्याला जिवंत सोडणार नाही. मग युधिष्ठिर महाराजांना हे माहीत होतं, अर्जुनाला जर समजलं की कर्णाने माझा अपमान केलाय तर अर्जुन नक्की कर्णाचा वध करणार. आणि अर्जुनाला समजलं. मग अर्जुन भगवंतांना घेऊन फास्ट आला तंबूमध्ये प्रवेश केला. आले युधिष्ठिर महाराज म्हणले, यस माझा भाऊ आला म्हणे. अर्जुना तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती. मारलास ना म्हणे कर्णाला.
अर्जुन म्हणलं, दादा कर्णाला नाही रे मारलं, हा पण उद्या मारतो. मारला नाहीस, मग कशाला आलास तोंड दाखवायला मला? मारला नाहीस कर्णाला? काय म्हणलं माहिती? युधिष्ठिर महाराज, लक्ष बरोबर, युधिष्ठिर महाराज म्हणले, काय कामाचा आहे तो गांडीव धनुष्य तुझा? देऊन टाक म्हणे त्या भीमाला नाही तर कृष्णाला. काय तुझी लायकी नाही म्हणे गांडीव धनुष्य धारण करायची. कोण म्हणलं असं? युधिष्ठिर महाराज कोणाला म्हणतात? अर्जुनाला. आणि असं बोलले अर्जुनाला. अर्जुनाला इतका राग आला, अर्जुनाची इथं तलवार होती, तलवार काढली आणि युधिष्ठिर महाराजांचा वध करायला चालले. कृष्णाने असं पकडलं, म्हणे, ए बाबा, भाऊ आहे म्हणे तुझा, हा शत्रू नाही, आणि हे युद्धाचं मैदान नाही म्हणे, हे आपण आपल्या रूममध्ये आलो म्हणे, तंबूमध्ये मारायला चाललास तू. अर्जुन काय म्हणला, भगवंता तुम्हाला माहीत नाही का म्हणे, मी शपथ खाल्लेली आहे. कसली शपथ रे? म्हणे, जो कोणी व्यक्ती मला आणि माझ्या गांडीव धनुष्याला बोलेल की अर्जुना तुझी गांडीव धनुष्य धारण करण्याची पात्रता नाही, टाकून दे, असं जर कोणी म्हणलं तर मी त्याचा वध करणार. मी प्रतिज्ञा केली आहे म्हणे. अशी कृष्ण म्हणले, कोणाला विचारून प्रतिज्ञा घेतो? बऱ्याच प्रतिज्ञा अर्जुनाने भगवंताला न विचारताच घेतलेले आहेत. हां, लक्षपूर्वक आहे का? कृष्ण काय म्हणले, हे बाबा असली कसली प्रतिज्ञा केलेली आहे तू? म्हणे, हो. चाललं वध करायला. कृष्णाने अडवलं. म्हणे, एक थांब, शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की जो माणूस मान सन्मान प्राप्त केलेला आहे आणि ज्याची लोकांनी पूजा केलेली आहे, मान सन्मान दिलेला आहे, अशा व्यक्तीचा अपमान करायचा. अपमान केला म्हणजे वध केल्यासारखंच आहे म्हणे. मारून त्याला मारायची गरज नाही म्हणे, त्याला बोल अपमान कर म्हणले युधिष्ठिराचं. अर्जुनाने तलवार खाली ठेवली आणि म्हणले, असं तू काय सांगतो म्हणे मला? धनुष्य, गांडीव धनुष्य भीमाला देऊन टाक ना तर कृष्णाला देऊन टाक. तुझी पात्रता आहे का म्हणे? तुझ्यामुळे तर युद्ध व्हायलंय. हे महाभारत युद्ध कोणामुळे व्हायलंय? तुझ्यामुळे तर व्हायलंय. जुवारी काय म्हणले युधिष्ठिर महाराजांना? जुवारी मटका खेळतो. तुझ्यामुळं द्रौपदीचं वस्त्र आणून तूच काय ते खेळायला बसले होते ना, काय म्हणतं त्याला, हां ते तुझ्यामुळंच झालं म्हणे सगळं. तुझ्यामुळं द्रौपदीचं वस्त्रहरण झालेलं आहे. जुवारी, ब्राह्मण, काय म्हणला अर्जुन? असा राग आला युधिष्ठिर महाराजांना. अर्जुन म्हणला, तुझ्यामुळं हस्तिनापूर बरबाद झाले म्हणे, तू कारण आहे म्हणे महाभारताच्या युद्धाला. बोलला अर्जुन असा बोलला. युधिष्ठिर महाराज खालीच बसले, रडायच लागले आणि कृष्णाजवळ आले. भगवंताला म्हणले, भगवंता मला हे राज्य नको, मला काहीच नको, बघा म्हणे हा कसा बोलतोय. कृष्ण काय म्हणले, ते सोडून चालले ना युद्ध युधिष्ठिर महाराज. मग कृष्ण पाया पडले, भगवंत पाया पडले. कोणाच्या? असं युधिष्ठिर महाराज मोठे आहेत भगवंतांपेक्षा वयाने, मग भगवंतांचा रिस्पेक्ट करायचे. तर कृष्ण विनंती केली, लक्षपूर्वक आहे का? ते आपल्या भाषेमध्ये म्हणतो ना आपण, मांडवली ना, म्हणजे काय म्हणतात त्याला? सेटलमेंट. कृष्ण सेटलमेंट करायला लागलेत. लक्षपूर्वक आहे. कृष्ण काय म्हणतात, जाऊ द्या, बारका भाऊ आहे. हे बघा, कधी नवरा बायकोत भांडणं होतात. मग नवरा म्हणतो बायकोला, जा माझ्या घराच्या बाहेर. मग जायचं का बायकोने लगेच? जायचं का? बायको लगेच म्हणते, मी आहे म्हणून टिकले. असं प्रत्येक माताजीला वाटतं, मी आहे म्हणून संसार चाललेला आहे, आणि प्रत्येक प्रभूजीला वाटतं मी आहे म्हणून ॲडजस्ट करून घेतो. पण दोघालाही माहीत आहे, जाऊ द्या, काय बोलायचं. तर कृष्ण काय म्हणले युधिष्ठिर महाराजांना? कृष्ण म्हणले युधिष्ठिर महाराजांना, नका जाऊ सोडून, लहान आहे तो, त्यानं प्रतिज्ञा केली ती म्हणून बोलला. लक्षपूर्वक आहे का? हे झालं ना, मग अर्जुनाने तलवार काढली परत. कृष्ण बघितले, म्हणजे आता काय करायला? परत तलवार काढली आणि स्वतःचाच गळा कापायला. भगवंताने परत म्हणले, तुला काय झालं? डोक्यावर पडलेलं आहे का तू? काय प्रॉब्लेम आहे तुला? काय झालं? म्हणे, भगवंता मोठ्या भावाला एवढं बोललो, जगण्यात काय अर्थ आहे म्हणे, मी मरायलो म्हणे. भगवंत म्हणले, थांब, ह्याला पण एक उत्तर आहे म्हणे नीतिशास्त्रामध्ये. कृष्णाकडे सगळे मार्ग आहेत. भगवंत काय म्हणले, एक काम कर, मरायची गरज नाही म्हणे तुला, स्वतःच्या तोंडाने स्वतःची स्तुती कर. स्वतःच्या तोंडाने स्वतःची स्तुती केली म्हणे मेला तर जमाय, तू स्तुती कर म्हणे, तू मेला, मग तुला मारायची गरज नाही. मग अर्जुन म्हणले असं. अर्जुनाने परत तलवार ठेवली आणि मला परत असं केलं. म्हणे, मी गांडीवधारी अर्जुन, माझ्यामुळे हे युद्ध जिंकणार, आणि मी गांडीवधारी अर्जुन, मी शिवजींना युद्धामध्ये हरवलंय, आणि हे काय ते पाशुपतास्त्र प्राप्त केलेलं आहे, शिवजींना युद्धात हरवलं. म्हणे, मी गांडीवधारी अर्जुन शरीर स्वर्गात गेलो होतो म्हणे, आणि इंद्राच्या खुर्चीवर बसलो होतो असं, आणि सगळे देवी देवता असे समोर बसले होते, आणि मी असा करून सगळ्या देवताकडे बघत होतो. मी गांडीवधारी अर्जुन, मी त्या माश्याचा डोळा न बघता, द्रौपदीचं होतं ना ते स्वयंवर, त्यावेळेस मी ते माश्याचा डोळा फोडलेला आहे म्हणे. मी गांडीवधारी अर्जुन, मी आहे म्हणून महाभारताचे युद्ध आहे. रोजी चालू केलं स्तुती करायला. अशी स्तुती केली अर्जुनाने, आणि मग खाली बसला डोक्याला हात लावून. कृष्ण म्हणले, आता मेला तू, तुला काय मारायची गरज नाही. लक्षपूर्वक आहे का?
तर मग कृष्ण काय म्हणले अर्जुनाला, आता काय म्हणतात माहिती का, ज्या दिवशी हा 16वा दिवस आलता ना, 17वा दिवस, अर्जुन युधिष्ठिर महाराजांना मारायला चालला होता. कृष्ण म्हणले, का रे, पहिल्या दिवशी तर म्हणत होता युद्ध नाही करायचं, तलवार नाही उचलणार, आणि भगवंता मला जर सगळ्यांनी जरी मारलं तरी मी कोणाला मारणार नाही, आता काय भावाला मारालास? कारण का, स्वभाव बसू देत नाही, तुझा स्वभाव क्षत्रियाचा आहे. तू जर आता युद्ध करायचं नाही म्हणतोस तर तुला आज नाही तर उद्या तुझा स्वभाव तुला युद्ध करायला लावेल. म्हणून मी सांगतो ना तुला, मी कोण आहे, ईश्वरः सर्वभूतानां हृद्येषु अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. अर्जुना, सगळ्यांच्या हृदयामध्ये राहणारा भगवंत मी आहे, कृष्ण आहेत तुमच्या सगळ्याच्या हृदयामध्ये राहणारे. मग तुझ्या हृदयामध्ये राहणारा भगवंत परमेश्वर, तो तुला सांगतो युद्ध कर. मग काय युद्ध करत नाही रे तू? युद्ध कर ना अर्जुना, लक्षपूर्वक आहे का? मग कृष्ण काय म्हणतात अर्जुनाला, तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात परां शांतीं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. अर्जुना, जर तू तुझ्या हृदयामध्ये असणाऱ्या परमात्म्याचं, म्हणजे कोण आहे, अर्जुनाच्या हृदयामध्ये राहणारा परमात्मा, किंवा तुमच्या माझ्या हृदयामध्ये राहणारा परमात्मा कोण आहे, हा साक्षात भगवंत, आणि तोच अर्जुनासमोर उभारलेला आहे भगवंत. मग कृष्ण काय म्हणतात, तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत. अर्जुना, त्याच परमेश्वराला, म्हणजे कोणाला, मला, म्हणजे कोणाला, भगवंत, शरण जा. लक्षपूर्वक आहे का? काय होईल म्हणे, त्या भगवंतांना जर तू शरण गेला तर स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. लक्षपूर्वक आहे का अर्जुना? जर तू पूर्णपणे त्या भगवंतांना शरण गेला तर तुला शाश्वत ठिकाण प्राप्त होईल. कोणतं ठिकाण ते? वैकुंठ, भगवंतांची प्राप्ती होईल. समजते तुम्हाला? लक्षपूर्वक आहे का? हे शेवटचे श्लोक आहेत हा भगवद्गीतेतले. मी किती वेळ आहे अजून रोजी आहे ना? ठीक आहे, लक्षपूर्वक आहे का? हे जे श्लोक आहेत ना, हे सगळ्यात शेवटचे श्लोक आहेत, आणि कृष्ण अर्जुनाला समजावून सांगलेत. आता खूप महत्त्वाचे श्लोक येणार आहेत, लक्षपूर्वक आहे का? आता कृष्ण काय म्हणतात अर्जुनाला, इति ते ज्ञानमाख्यातं गुह्यात् गुह्यतरं मया विम्रश्येतद् अशेषेण यथेच्छसि तथा कुरु. हां माताजी, मागच्या, लक्षपूर्वक आहे का? कृष्ण काय म्हणतात, अर्जुना, इति ते ज्ञानम आख्यातं गुह्यात् गुह्यतरं मया. अर्जुना, तुला मी आत्तापर्यंत सगळ्यात गुप्त ज्ञान सांगितलं आहे. आणि काय म्हणतात कृष्ण, यथा इच्छसी तथा कुरु. अर्जुना, जशी तुझी इच्छा आहे ना तसं कर. हे बघा, भगवंत कधीही बळजबरी करत नाहीत, किंवा हरे कृष्ण भक्त कधीही कोणाला बळजबरी करत. तुमच्यापैकी इथं असं कोणी आहे का, प्रभूजी आमच्यावर ह्या प्रभूजींनी किंवा माताजींनी बळजबरी केली, जप करा, जप करा, जप नाही केलं तर सेंटरला यायचं नाही, जप करा, जप नाही केला तर प्रसाद मिळणार नाही, असं कोण आहे का? दाब टाकून कोण बोललं आहे का? बोललं असलं तर मला सांगा. दाब टाकून कोण बोललं आहे का, अजिबात जप नाही केला तर यायचं नाही, असं कोण सांगतं का? कसं सांगतात? माताजी, प्रभूजी, हरे कृष्णा, एक माळ तर जप करा, आज नाही का केला, बरं उद्या करा, प्रभूजी आज पण नाही, बरं परवा करा, प्रभूजी परवा लय काम आहे, कार्यक्रम आहे, बरं तेरावा करा, एक माळ तर जप करा. लक्षपूर्वक आहे का? भगवंत अर्जुनाला बळजबरी केले नाही. आता ते भगवंत आहेत, मग ते अर्जुनाला म्हणू शकत होते, मी कृष्ण आहे ना, मी पूर्ण पुरुषोत्तम आहे, मी म्हणतो तसं करायचं, अजिबात काय बोलायचं नाही एक्स्ट्रा म्हणलं असताना. कृष्ण काय म्हणले, यथा इच्छसी तथा कुरु. जशी तुझी इच्छा आहे ना, हे बघ मी तुला सगळं सांगितलंय, आता तुझी जशी इच्छा आहे तसं कर. म्हणजे काय, परमार्थामध्ये किंवा अध्यात्मामध्ये बळजबरी करत नाहीत. पण जर नाही ऐकलं, भक्त कसं सांगतात? प्रेमाने सांगतात. भगवंत अर्जुनाला सुद्धा प्रेमाने सांगायलेत, मी सांगतो तसं ऐक. नाही ऐकला, मारिसी तोडीती जोडीसी निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. प्रभूजी, जर भक्तांनी प्रेमानं सांगितलेलं तुम्ही नाही ऐकलं तर तुम्हाला रट्टे देऊन सांगण्यासाठी यमदूत येतात. माहिती आहे का तुम्हाला? जर तुम्ही भक्ती नाही केली, जर तुम्ही नामस्मरण नाही केलं भगवंतांचं, तर तुम्हाला शेवटच्या क्षणी न्यायला 3 यमदूत येतात. किती यमदूत येतात? 3. तुम्ही म्हणताल कोण बघितलं? तुम्हाला बघायचं असलं तुम्ही जपच करू नका, तुम्ही आहे ना, तुम्ही नामस्मरणच करू नका, तुम्ही जप करू नका, आणि तुम्हाला नाही न्यायला आले ना, मी प्रवचन करणं सोडून देईल. लक्षपूर्वक आहे का? आणि मी सांगत असतो दरवेळेस, जर तुम्हाला विश्वास नसेल ना, समजा एखादी प्रभूजी आलेत आणि ते तुम्हाला सांगायलेत, किंवा समजा संत तुकाराम महाराज आलेत ते सांगायलेत, श्रील प्रभुपाद आलेत ते सांगितले, 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन केलेलं आहे. किती प्रकारच्या?
28 प्रकारच्या. जर तुम्हाला विश्वास नसेल, तुम्हाला एक कथा सांगतो, सत्य घटना. आपले एक हरे कृष्ण भक्त आहेत, श्रीनिवास प्रभूजी, मुंबईला असतात बरं का. ते जुनी घटना आहे खूप, 10-20 वर्षापूर्वीची. तर त्यांचं आहे ना बायपास सर्जरी झाली होती. बायपास सर्जरी समजतं का? बायपास, सोलापूरला बायपास आहे का? बायपासचा अर्थ काय असतो? बायपास म्हणजे गर्दीत न येता बाहेरून. बायपास म्हणजे काय? गर्दीमध्ये न येता, समजा हृदयामध्ये काय प्रॉब्लेम आला, एखादी शिर ब्लॉक झाली, तर गर्दीत न घुसता सेपरेट पाईप टाकून बाहेरून ट्रॅफिक सोडायची त्याची, म्हणजे रक्त. समजलं का तुम्हाला? त्याला म्हणतात बायपास. तर बायपास सर्जरी झाली ती प्रभूजींची. त्या सत्य घटना. जाऊ देवाच्या गावाचे मासिक आहे ना, त्याच्यामध्ये ही प्रभूजींची कथा आली होती. कुणी कुणी वाचली होती, लक्षपूर्वक आहे का? मग ते काय सांगत होते प्रभूजी, सत्य घटना आहे. त्यांचं बायपास सर्जरी झाली. डॉक्टरनी सांगितलं होतं, भक्तिवेदांत हॉस्पिटल, डॉक्टरांनी सांगितलं होतं म्हणजे तुम्ही 1 महिना आराम करा इथंच दवाखान्यात, हे ICUमध्ये. मग ते ICUमध्ये होते प्रभूजी आणि पलंगावर असं टिकून झोपले होते. आणि ते फिरून आपण असं वरी घेतो ना गादी, असं बसून थोडंसं, म्हणजे असे बसले होते. मग भक्तांच्या हातामध्ये काय असतं सारखं? जपमाळ. जपमाळ म्हणजे काय? हे जपमाळ म्हणजे AK-47. मग काय? AK-47, धड 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 धड, हरे कृष्ण हरे कृष्ण. गण आहे ना, गण. गण. समोर शत्रू आला की हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण. शत्रू म्हणजे कोण? मायादेवी. कली. कली. कली माहिती आहे का? कली. कलियुग. आपण कुठल्या युगामध्ये राहतो? कलियुग. कॉलेजच्या मुलांना माहीत नाही कलियुग म्हणजे काय. मी कॉलेजला जातो ना प्रचार करायला, कलियुग म्हणजे माहीत नाही. कलियुग म्हणजे काय? कल म्हणजे काय? उद्या. म्हणून आपण कुठं राहतो? कलियुगामध्ये. म्हणून आपण बघा, आपण प्रत्येक आजचं काम कधी करतो? प्रभूजी 16 माळा जप केला का? नाही, उद्या. प्रभूजी गीता वाचली का? नाही, उद्या. कारण कसलं आहे? कलियुग. लक्षपूर्वक आहे का? आज युग नाही. हां, आज युग असलास तर मग आज केलं असतं. तर मी काय सांगत होतो प्रभूजी, ते प्रभूजी आहे ना असं झोपले होते आणि हातामध्ये काय होती? जपमाळ. लक्षपूर्वक आहे का? तर ते आहे ना भक्तांनी आहे ना, भक्तांनी, माताजी, प्रभूजी, तुम्हाला सांगू का, सारखं हातामध्ये जपमाळ. ज्यावेळेस तुम्हाला काम नसेल ना, तुम्हाला अभ्यास नसेल, समजा अभ्यास झाला, काम झालं, सारखं हातामध्ये काय ठेवायची? प्रभुपाद म्हणायचे, जेव्हा जेव्हा तुम्हाला फ्री टाईम असेल त्यावेळेस चांट हरे कृष्णा. भगवंतांना फ्रीच सोडायचं नाही, मोकळं सोडायचं नाही, सारखं एंगेज ठेवायचं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्यांनी काय होतं माहिती का? त्यांनी कृष्ण आपल्या हृदयामध्ये येतात प्रभूजी, हृदयामध्ये स्थापित होतात. लक्षपूर्वक आहे का? मग ते भक्त आहे ना हातामध्ये जपमाळ घेऊन जप करत होते आणि भक्तांच्या गळ्यामध्ये काय असतं? कंठी. इथं कोण आहे का बसलेलं अजून गळ्यात कंठी नाही? खरं खरं सांगा, हात वर करा. प्रभूजी आमच्या गळ्यामध्ये माळच नाही कसलीच, लय आहेत की. लक्षपूर्वक आहे का? आणि तिलक लावत नाही, बरेच जण तिलक न लावलेले दिसलेत. तुम्हाला सांगू का, आता आज जे आलेत ना न लावता, ते पुढच्या वेळेसपासून तुम्ही तिलक लावा, रोज तिलक लावून या. काय माहिती का, तुम्ही तिलक लावलं ना प्रभूजी, तिलक आणि कंठी माळ जर घातली, तुळशीची माळ, तर यमदूत तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. लक्षपूर्वक आहे का? आणि काय मी मागच्या वेळेस सांगितलं होतं बघा, हे माळ म्हणजे काय असतं? आपला पट्टा. माळ म्हणजे काय? पट्टा. आणि पट्टा कोणाच्या गळ्यात असतो? कुत्र्याच्या गळ्यात पट्टा असतो. मग आपण कोणाचे कुत्रे? पांडुरंगाचे कुत्रे. आपण भगवंतांचे कुत्रे. आणि लक्षपूर्वक आहे का, एखादं जर कुत्रं पिसाळलं गल्लीत आणि त्या पिसाळलेल्या कुत्र्याच्या गळ्यात जर पट्टा नसेल, समजा गल्लीतल्या लोकांनी अर्ज केला नगरपालिकेत की असं असं आमच्या या नवीन घरकुलमध्ये कुत्रे पिसाळलेले आहेत आणि ते येईल त्याला चावायला लागलेत. लक्षपूर्वक, येईल त्याला चावायलेत, लवकरात लवकर कारवाई करा, असा अर्ज दिला ना तुम्ही. दुसऱ्या दिवशी जाळीची गाडी येते बघा, एक जीप तसली जाळी असते त्याला, आणि त्यांच्याकडे तसले जाळे असतात कुत्र्यांना पकडायच्या, ते घेऊन येतात प्रभू. आणि पिसाळलेले कुत्रे दिसले प्रभूजी, आले टाकतात, त्यांना पकडतात. पण तुम्हाला सांगू का, त्या पिसाळलेल्या कुत्र्यामध्ये एखादं पिसाळलेला असं असतं त्याच्या गळ्यात पट्टा असतो. पिसाळलेल्या कुत्र्यामध्ये, बाहेरच्या पिसाळलेल्या कुत्र्यामध्ये एखादं कुत्रं असतं ज्याचा पट्टा आहे गळ्यात, मग ते पण सापडतं जाळीत. मग सगळ्याला टाकतात त्या गाडीमध्ये. पण काय होतं, तो जो माणूस असतो ना पकडायला आलेला, तो म्हणतो हे ह्याच्या गाड्यामध्ये पट्टा आहे कुत्र्याच्या. मग ते म्हणतो, ड्रायव्हर काय म्हणतो, अरे मग त्याला कोणतरी मालक असेल, मालकाला जाऊन सांगा. मग त्या कुत्र्याला खाली घेतात. मग त्याचा मालक हुडकतात कोण आहे. मालक सापडला, मालकाला म्हणतात हे बघा हे तुमचं कुत्रं, हे पिसाळलं आहे.
ह्याला आम्ही नेलो होतो, पण ह्याच्या गळ्यात पट्टा दिसला. मग आम्हाला समजलं की मालक तुम्ही आहेत, बघा ह्याचं काय करायचं, आता आम्ही मारणार आहोत. तर मालक काय म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, माझं कुत्र्याचं मी बघून घेतो. मग मालक कुत्र्याला धरतो, मग कुत्र्याला इंजेक्शन देईल, मारल, उपचार करल. हा कोणाचा प्रश्न राहिला? मालकाचा. तसं आपण कोणाचे कुत्रे आहेत? हां, आमचा तो मालक. आणि आम्ही त्याचे कसले कुत्रे? भांडे कुत्रे. आम्ही ट्रेनिंगला, आमची ट्रेनिंग असते ना ट्रेनिंग, तर काही काय पोरं उलटं बोलतात ना, जे ड्रिल इन्स्ट्रक्टर असतात ना, ड्रिल इन्स्ट्रक्टर म्हणजे ट्रेनिंग देणारे, मग ते रनिंग करायला लावतात जे असं कधी कधी. किंवा मग ते बिंडकुळी उड्या माहितात का तुम्हाला? बिंडकुळी उड्या मारायच्या. बिंडकुळी कशी उड्या मारते तशा पूर्ण ग्राउंड असं गोल फिरून उड्या मारायला लावतात. ही पूर्ण पॅक होतं ना मांड्या, परत उठताच येत नाही, कसलंच उठता येत नाही, कशाला जाता येत नाही, काहीच करतो, कुठलीच विधी करता येत नाही गुरुजी. म्हणून तर तुम्ही बघितलं ना, ते मिलिटरीचे जे ट्रेनिंग सेंटर असतात ना, त्याच्यामध्ये अशी वर एक दोरी बांधलेली असते, माहिती आहे तुम्हाला? टॉयलेटमध्ये अशी दोरी बांधलेली असते, कारण ते पूर्ण मांड्या जाम झालेले असतात. पुढचं सांगायची गरज नाही का, सांगावं लागेल. त्या दोरीला धरून बसतात असे. काय माहिती का, ते मांड्या एवढ्या पॅक होतात प्रभूजी, ते हिंमतच नसते उडायची, शक्तीच राहत नाही तेवढी. मग उलटं बोलले ना, ते काय म्हणतात, हे गप्प पडून राहायचं बांड्या कुत्र्यासारखं. काय म्हणतात? बांड्या कुत्र्यासारखं. म्हणजे कुत्रं कसं मालकाच्या पायाजवळ तसं पडून राहायचं. तसं आपण पाळलेले कुत्रे आहेत भगवंताचे, त्यांच्या पायाजवळ बसून राहायचं. लक्षपूर्वक आहे का? त्यांनी काय होतं माहिती का, जरी समजा आपण पिसाळलो म्हणजे काय काय व्यक्ती पिसाळतात, हे घातलेलं असलं तरी पिसाळतात काही वेळेस. मग यमराजी काय म्हणतात माहिती का? लक्षपूर्वक आहे का? यमराजी म्हणतात, मग नगरपालिकेवाले येतात न्यायला शेवटच्या क्षणी, यमदूत न्यायला आले, पकडून येतात. मग यमराजी म्हणतात, हे त्याच्या गळ्यात पट्टा आहे, ह्याचा माळ आहे त्याच्या गळ्यात, ह्याचा मालक वेगळा आहे, ह्याचा मालक कोण आहे म्हणे, भगवंत आहे, सोडून द्या. मग यमराजी सांगतात, बघा तुमचं कुत्रं पिसाळ आहे, ह्याला बघा काय करायचं. मग भगवंत बघतील ना आपल्याला काय करायचं, पिसाळ्याला मारायचं का काय करायचं, ते कोण बघणार? म्हणून गळ्यात काय घातली पाहिजे? कंठी, आणि कपाळाला तिलक. चुकून जरी लावला तरी, एक दारुडा होता, झाडाखाली झोपलं होतं, वरून कावळा विष्टा टाकली, कावळ्याने शी केली, इथं शी केली, पेलं होतं ते, पेताडं होतं ते, पेलं होतं, झोपलं होतं, कावळ्याने तर शी केली, ते असं खाली आलं ते इथपर्यंत, आणि त्याचा मृत्यू आला होता त्यावेळेस. त्याचं काळ आला होता, काळ मृत्यू. यमदूत आले होते न्यायला. ती म्हणले, हे तर तिलक आहे, ह्याचा कपाळाला तिलक आहे, ह्याला कसं काय आपण न्यायला? ते वापस गेले. यमराजीला म्हणले, चुकीचा निशाण लागला, नेम चुकीचा लागला, बरोबर नाही लागला. म्हणून का? अहो त्याच्या कपाळाला तिलक होतं. मला सांगा, कावळाशी केल्यानंतर जर यमदूत माघारी जाते, तर जो व्यक्ती जाणून बुजून तिलक लावतो, कंठी घालतो, जो हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम, त्याला भगवंत वाचवणार नाहीत का? 100% वाचवणार. तर ते भक्त होते ना, श्रीनाथ प्रभूजी, तर ते जप करत बसले होते, आणि 3 माणसं आले प्रभूजी. ICU मध्ये होते ना, ते काचेच्या रूममधून बघत होते. 3 जण आले, आणि असं नाही आपल्यासारखे 5 फुटाचे, 20-20, 25-25 फूट हाईट आहे त्यांची. आणि ते आले, यांना वाटलं दरवाजा उघडून येतील, डायरेक्ट घुसले दरवाजामध्ये. दरवाजा न उघडता मध्ये घुसले प्रभूजी. सत्य घटना आहे. आणि त्यांनी बघितलं, प्रभूजी सांगतात म्हणे, ते त्यांच्या लेखामध्ये वर्णन केलं त्यांनी. म्हणे एक असं होतं, त्याला इथं कपाळच नव्हतं. आपल्याला कसं कपाळ आहे? यमदूताला कपाळच नव्हतं, इथून डायरेक्ट केस होते महागाचे, संजू बाबा, इथून डायरेक्ट प्रभूजी असं केस मागं. आणि एक असं होतं म्हणे तिघापैकी, दुसरं असं होतं, आपल्याला ओठ असतात ना, ओठ, त्याला ओठच नव्हते, डायरेक्ट दात. कसं दिसतं असं? ओठच नाही, डायरेक्ट दात. बरं, दात काय बारके नाहीत आपल्यासारखे, एकदम भयंकर मोठे. आणि तिसरं जे होतं ना, ते प्रभूजी सांगतात ना, तिसरं होतं ना, ते थोडं बुटकं होतं म्हणे. ते नवीन ट्रेनिंग होता, त्याची ट्रेनिंग चालू होती, त्याला शिकवायला आणलं होतं कसं ओढून काढायचं माणसांना. मग ते 3 जण आले मध्ये, हे प्रभूजींना ICU मध्ये घाम फुटला होता. म्हणे मी तर हरे कृष्णात जप करतोय, दीक्षा झालेली आहे, गुरु महाराजांनी स्वीकार केला आहे, माझ्याकडे काय येत असतील, हरे कृष्ण घाबरून घाम सुटला. पण ते आले, त्यांच्या शेजारी एक पलंग होता, दोघाच्या पलंगामध्ये घुसले, आणि एअर लँडिंग होतं. कसं लँडिंग होतं? जमिनीवर उभारले नव्हते, असे आदर होते. आणि हे प्रभूजी घाबरून असं बघत होते त्यांच्याकडे, हातात जपमाळ होती. त्यांच्या शेजारचा जो व्यक्ती होता ना, त्याला न्यायला आले, त्यांना न्यायला. तर ते एक बारकं होतं ना, ते बुटकं म्हणलेलं यमदूत, ते ह्यांच्याकडे बघायचं असं, काय करायला जप. तर ते दुसऱ्याने खुणवलं, म्हणे त्याच्याकडे बघू नको, ते हरे कृष्णाचं जप करत.
कारण का आपल्यावरती यमदूतांचा अधिकार नसतो, आपल्याला ते स्पर्श करू शकत नाहीत. नवे यमराजांनी त्यांना सांगितलं 1 किलोमीटर भक्ताच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही, म्हणून आपल्याजवळ येत नाहीत. पण असं ह्याचा अर्थ असं नाही की कंटी माळ घालायची, जप करायचं आणि काही पण पाप करायचं, मग तर लय मारतात, लय मग तर असं मग तर सुटकाच नाही करूची, समजलं का. मग ते त्याला काढून नेलं, समजलं का, त्याला काढून नेलं. तर त्यावेळेस तो ओरडला. मग त्यांना समजलं कोणाला न्यायला आले ते, मला नाही, त्याला न्यायला आले. मग आपण कुठं होतो, काय सांगेल तो? हां अर्जुन नाही, तो झालं की मग मी काय सांगत होतो. हां, हरे कृष्णाचे भक्त कृष्ण काय सांगतात या ठिकाणी की इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्य तया विम्रशेत अशेषेन यथा इच्छसी तथा करू. जसं इच्छा आहे तसं कर, मी तुला बळजबरी करणार. मी ते सांगतो, भक्त बळजबरी करत नाहीत. पण जर तुम्ही प्रेमानं नाही ऐकलं तर यमदूत आहेत, ते त्यांचं कार्य करण्यासाठी 100% येणार आहेत. कारण ती सेकंड स्टेज आहे गेमची. पहिली स्टेज सेकंड स्टेज आहे ना भगवंताची ठेवलेली. तर मग कृष्ण काय सांगतात बघा अर्जुनाला, सर्व गुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टोसी मे दृढमिती ततो वक्ष्यामि ते हितम्. अर्जुना हे बघ, तुला सगळ्या गोष्टी सांगितल्यात, सगळ्या गुप्त गोष्टी सांगितल्या, आता शेवटचं सार सांगतो म्हणे तुला. तुला गीता समजली नाही समजली, ज्ञानयोग ध्यानयोग भक्तियोग समजला नाही समजला, सोडून दे. काय करायचं म्हणे, माझ्या पाठीमागं म्हणा, मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. कृष्ण काय म्हणले अर्जुनाला, हे बघ, जर तुला ह्यातलं काय नाही ना, तुला सारं सांगू का म्हणे शेवट, मनमना भव मत बघतो. काय म्हणे, मनमना भव, लक्षपूर्वक आहे का. म्हणतात सदैव माझं चिंतन कर, सदैव काय कर, माझं चिंतन कर, आणि माझा भक्त हो, माझीच पूजा कर आणि मलाच नमस्कार कर. एवढं जरी तू केला, काय म्हणतात कृष्ण, तो निश्चितपणे मला प्राप्त होशील. हे बघा कृष्ण काय म्हणले अर्जुनाला, परत एकदा सांगतो, तुला हे सगळं समजलं ना, सगळ्या तुला गुप्त गोष्टी सांगितल्या, गुह्यात गुह्यतरम मया, गुप्तापेक्षाही अतिगुप्त ज्ञान तुला मी सांगितलं. कळालं नाही कळालं विषय सोडून दे. अजून एक सांगू का गुप्त ज्ञान, काय, माझा भक्त हो, माझं चिंतन कर, माझी पूजा कर, मलाच नमस्कार कर. हा गीतेचा काय प्रोजेक्ट सार आहे, हा श्लोक जो आहे ना, हा गीतेचा सार आहे. अजून एक श्लोक आहे, तो येणार आहे पुढे. कृष्ण काय म्हणतात, मन मना भव मद भक्तो मेरे मनवाला बनो, आपने मनवाला मत बनो. म्हणजे काय माहिती का, प्रभूजी माझं मन केलं म्हणून मी केलं, माझं मन म्हणलं, आपण आपल्या मनाचं ऐकतो म्हणे. काही काही लोक म्हणतात जो मनाचा ऐकतो ना तो मूर्ख असतो. कृष्ण काय म्हणतात, कृष्ण असे नाही म्हणले की तुझ्या मनवाला हो, कृष्ण काय म्हणले, मन मना भव मत बघतो, माझ्या मनासारखं वागणारा हो, म्हणजे मी जे सांगेल ते ऐक. हे बघा, भगवंताचं भक्त होणं म्हणजे काय, जे कृष्ण सांगतात ते ऐकणं. समजलं का तुम्हाला. असं नाही, कधी कधी असतं ना, आपण विचारतो भक्तांना आज काय भोग करावा, प्रसाद काय करावा, भोग काय करावा, ते भक्त त्यांना आवडतं ते सांगतात आज हे करा, त्यांच्या आवडीचा काय संबंध नसतो. समजलं का. तर कृष्ण काय म्हणतात, मन मना भव मेरे मनवाला बनो, म्हणजे मी काय सांगतो ते ऐक, लक्षपूर्वक ऐका. परत काय म्हणतात, माझा भक्त हो, माझी पूजा कर आणि माझं चिंतन कर. पण काय होतं माहिती का, लोक मग असं जर कृष्ण म्हणले, लोक भगवंतांना वाईट शब्द बोलतात, तुमचा कृष्ण स्वार्थी आहे, तुमचा कृष्ण स्वार्थी आहे म्हणे. काय म्हणतो, मलाच शरण या, मलाच शरण या. अरे दुसरे नाहीत का देवी देवता, मलाच शरण येईल. त्याचं काय माहिती का, कृष्ण असं का सांगतात, कारण तुम्ही जर गीता वाचली असेल, आता बऱ्याच भक्तांनी हात तर वर केला नव्हता, मग गीता वाचली, गीता वाचा. तुम्ही तेलुगूमध्ये असेल ना गीता, आहे ना तेलुगूमध्ये, 80 भाषेमध्ये आहे ना गीता, नाही मराठी, मराठी मग तर उलट सोपं आहे ना, म्हणजे आमच्यासाठी मराठी सोपी. आता काय तर गीता वाचा ना, चालू करा, रोज एक श्लोक, रोज ॲन ॲपल अ डे किप्स डॉक्टर हवे, माहिती आहे का तुम्हाला. रोज एक सेब खा, डॉक्टरपासून दूर राहा, असं म्हण आहे. अ श्लोका अ डे, 1 श्लोका अ डे किप्स यमराज हवे, रोज एक श्लोका यमराजीपासून लांब राहा. समजलं का. एक श्लोक रोज वाचणार ना, एक श्लोक, त्याचं भाषांतर तात्पर्य, लय अवघड नाही. आणि जर वाचता येत नसेल, नातू आहे, नातू नसेल तर पोरगा असेल, समजलं का, पोराला वाचायला लावा. नसेल पोराला वाचायला येत तर मग प्रभूजी लोक आहेत, आपले भक्त आहेत, नसेल तर यूट्यूब आहे, समजतं का तुम्हाला. गीता वाचा, गीता वाचल्याने काय होतं माहिती का,
काय म्हणतात भगवंत? मन बनाव भवमत भक्तो मध्याजी माम नमस्करू माम वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोशी मे. लक्षपूर्वक आहे का? एवढं जर सगळं तू केलंस, माझं चिंतन, माझं नामस्मरण, माझा भक्त हो, माझीच पूजा कर. कारण का? तुम्ही जर गीता वाचली तर तुमच्या लक्षात येईल. प्रभुपादांनी एक खूप सुंदर उदाहरण गीतेत सांगितलंय. समजा आता तुम्ही इथे सगळं बिडी काम करत ना, हां, बिडी काम करत, कशाने बिडी तयार करता? पायानी? नाही, कशाने? हाताने. हाताने तयार करता. लक्षपूर्वक आहे का? मग हाताने तयार करता आणि बिडीचं सामान आणायला जाता तुम्ही, कशाने जाता? पायाने जाता, बरोबर. मग ती बिडी विकली जाते, मग काय भेटतं? पैसे. त्याचं काय करता? किराणा आणता. किराणा आणता. हे कोण खाते का? खरं खरं सांगा इमानदारीनं. आई शपथ प्रभूजी, आमचे प्रभूजी आम्ही कोणीच खात नाही. असं कोण आहे खाणारं? प्रभूजी खरं खरं मी खातो, पण मी इथून पुढे सोडतो. असं आहे का कोण? प्रभूजी मी आजपर्यंत खात होतो, पण आता इथून पुढे सोडणार. लय शिक्षा भेटेल हा, खतरनाक. तुम्हाला खरं सांगतो, लय मारतात. लक्षपूर्वक आहे. काय सांगत होतो? मन नाही, काय सांगत होतो? हां. मग किराणा आणता. किराणा आणल्यानंतर स्वयंपाक करतो. मग स्वयंपाक केल्यानंतर भाकरी केली समजा, कशाने मोडता? आणि टाकता कुठं? आणि जातं कुठं? काम कोण करतं? हात. चालत कोण जातं? पाय. भाकरी हात करतं. आणि तुम्ही सगळे मिळून पुन्हा काय करतात? भाकरी करता, एवढी मेहनत करता आणि देता कोणाला खायला? मग ते हात काय म्हणलं की दिवशी? आपण उपोषण करायचं. म्हणजे आपण काम करायचं. पाय म्हणले आपण फिरत जायचं. आपण भाकरी करायच्या आणि खाऊ कोणाला घालायचं? म्हणा जमणार नाही. जमणार नाही. आपणच काम करायचं, आपणच खायचं. मग कुठं घालायचं? एक काम करायचं, पत्तीनं कापायचं आणि मध्ये थोडी मिरची भाकरी, बघा जाते का? जमल का? नाही. हात कधी नीट राहील? पोटाला अन्न दिलं तर. पाय कधी नीट राहतील? पोटाला अन्न दिलं तर. तसं कृष्ण म्हणजे कोणाच माहिती आहे का? पोट आहेत. अनंत कोटी ब्रह्मांडाचं जे मूळ म्हणा, मूळ. जसं झाडाचं उदाहरण देतात प्रभुपाद, झाड जर पूर्ण हिरवगार ठेवायचं असेल तर पाणी कुठे टाकावं लागेल? मुळाला. मग पानानं जर असं म्हणला आम्हालाच पाणी घाला, जमल का? जमणार नाही. तसं आपण सगळे काम करतो, पण अन्न कोणाला दिलं पाहिजे? पोटाला. तसं भगवंत जे आहेत ना, अनंत कोटी ब्रह्मांडाचं मूळ आहेत, मूळ. त्यांच्यापासून सगळं चालू आहे. म्हणून कृष्ण सांगतात, म्हणून भगवंतांची जर भक्ती केली, सगळे देवी हिरवेगार, कुणी वाळून जाणार आणि कुणी तुमच्यावर रागवणार पण नाही. कारण का? तुम्ही पाणी कुठं घालताय? तुम्ही खायला कुणाला देताय? पोटाला. त्याच्यामुळे सगळे अवयव चांगले राहणार आहेत. म्हणून कृष्ण म्हणतात मना भवमत भक्तो, माझीच भक्ती करा, माझीच पूजा करा, माझंच चिंतन करा. ह्याच्यासाठी म्हणतात. पण लोक म्हणतात हे हरे कृष्णवाले, कृष्णाचं सांगतात, हे आपल्यातले नाहीत. आम्हाला खेडेगावामध्ये गेल्यानंतर आम्ही जातो ना प्रचाराला, हे हरे कृष्णवाले नुसतं कृष्णाचं सांगतात, पांडुरंगाचं सांगत नाहीत. म्हणजे ह्यांना बोलू नका. त्यांना कसं सांगावं प्रभूजी? विठ्ठल कृष्ण एकच आहेत. समजलं का तुम्हाला? म्हणून कृष्ण म्हणतात मन मना भवमत भक्त. अर्जुना माझं चिंतन कर, माझा भक्त हो, मला नमस्कार कर. असं जर तू केलास तर तू निश्चितपणे कोणाकडे येशील? आणि लक्षपूर्वक आहे का? 5 मिनिटात संपवतो. कृष्ण काय सांगतात? जर तू असं केलंस तर तू निश्चितपणे माझ्याकडे येशील. हे मी तुला अर्जुनाने समजा कृष्णाला प्रश्न विचारला, तुमच्यावर कोण विश्वास ठेवायला? तुम्ही मला गोड बोलण्यासाठी असं म्हणत असाल. कृष्ण म्हणले नाही अर्जुना, महामय वैश्यस्य सत्यम ते प्रतिजाने प्रियसे मे. अर्जुना तुला आई शपथ सांगतो. कृष्ण काय म्हणतात? आपण म्हणतो ना कधी कधी समजा एखादा विश्वास ठेवे ना, आपण आई शपथ प्रभूजी खरं सांगतो, खोटं बोलत नाही. तसं कृष्ण काय म्हणतात? प्रतिजाने, तुला प्रतिज्ञेनं सांगतो. प्रतिज्ञेनं म्हणजे काय? कृष्णावर कोण विश्वास ठेवत नाही. म्हणून तर भगवंतानी बघा 15व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे, क्षिप्रम भवति धर्मात्मा शाश्वत शांतीम निगच्छति कौंतेय प्रतिजानी नमे भक्त प्रणश्यति. किती वाजले? 5 मिनिटात संपतो रोज. 5 मिनिटात संपतो. कृष्ण काय म्हणले? क्षिप्रम भवति धर्मात्मा शाश्वत शांतीम कौंतेय प्रतिजानी नमे भक्त प्रणश्यति. अर्जुना अशी घोषणा कर. कोण सांगते? गीता कोण सांगितली? भगवंताने अर्जुनाला सांगितली. मग घोषणा कोणी करायची? गीता सांगायची. गडबड कोणाची आहे? ह्यांची. अर्जुनाला गीता सांगायची आणि घोषणा कोणाला करायला लावतात?
अर्जुना म्हणतो घोषणा कर अर्जुना, घोषणा कर. तुम्ही करा ना घोषणा, काय प्रॉब्लेम आहे. जसं मगाशी म्हटलं ना मी, अर्जुनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून, कारण ह्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. म्हणजे तुमचा कृष्ण काय म्हणतात, एकतर मी चोर, लहानपणी सगळं लोणी चोरलं, गोपींचे वस्त्र चोरले, खोटं बोलतो म्हणजे माझ्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. मग डायरेक्ट जर भगवंतांनी सांगितलं असतं तर कुणीच विश्वास ठेवला नसता. म्हणून कृष्ण काय म्हणतात, भक्तांना पुढे करतात. म्हणजे होय पुढे सांग, घोषणा कर. म्हणून तर तुकाराम महाराजांना, श्रील प्रभुपादांना कशामुळे पाठवलं भगवंतांनी, म्हणजे मला कोणी महत्त्व देत नाही, म्हणजे विश्वासच ठेवत नाही माझ्यावरती. म्हणून भगवंत काय करतात, भक्तांना पुढे करतात. आणि भक्तांना म्हणतात सांग, काय सांग, की माझ्या भक्ताचा कधीच नाश होत नाही, सांग म्हणे असं. मग तुम्ही सांगा ना, माझ्या भक्ताचा कधीच नाश होत नाही. नाही सांगत, ते अर्जुनाला सांगायला लावतात माझ्या भक्ताचा नाश होत नाही अशी घोषणा कर म्हणे. का, कारण ते भगवंत, बरेच लोक भगवंतावर चिडतात ना कृष्णावरती. म्हणून कृष्ण ॲक्च्युली भगवंत आहेत, पण भक्तांना महत्त्व प्रदान करण्यासाठी कृष्ण असं अर्जुनाला सांगतात की माझा भक्त हो. आणि मी तुला काय सांगतो म्हणे, प्रतिज्ञेनं सांगतो, म्हणजे खरं सांगतो, खोटं सांगत तू निश्चितपणे कुणाकडे येशील, माझ्याकडं. हां, आता एक शेवटचा श्लोक. आणि कृष्ण काय म्हणतात की हे जे भगवद्गीतेचं ज्ञान आहे ना, मी तुम्हाला आता जे सांगितलं इतकी वेळ भगवंताबद्दल सांगितलं, मी बाहेरचं काही सांगितलं नाही. कृष्ण काय म्हणतात माहिती का, जो व्यक्ती हे भगवद्गीतेचं ज्ञान किंवा भगवद्गीतेची कथा किंवा कृष्णकथा इतरांना सांगेल, भक्तांना सांगेल, त्याच्याबद्दल कृष्णाने सांगितलं आहे. तुम्हाला 5 मिनिटामध्ये शेवटचे 2 श्लोक सांगतो आणि संपवतो. कृष्ण काय म्हणतात बघा, य इदं परमं गुह्यं मदभक्तेष्वाभिधास्यति भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैश्यत्त संशय असंशय. कृष्ण काय म्हणतात, अर्जुना, जो मनुष्य भक्तांना हे परमगुह्य रहस्य सांगेल, कोणतं, हे गीतेचं, तर त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल व तो अखेरीस माझ्याकडे परत येईल, यात मुळीच संशय. कृष्ण सांगतात ना, कृष्ण गॅरंटी द्यायला लागले आता. आणि त्याच्यानंतरचा श्लोक कृष्ण काय म्हणतात, नच तस्मात् मनुष्येषु कश्चिन मे प्रियकृतमः भविता नच मे तस्मात् अन्यः प्रियतरो भुवि. अर्जुना, जो हे भगवद्गीतेचं ज्ञान लोकांना देतो त्याच्यापेक्षा मला अधिक प्रिय असा कुणीही सेवक या जगामध्ये नाही आणि होणारही नाही. हा जो श्लोक आहे ना, हा भगवद्गीतेचा प्रचार करण्यासाठी आहे. तुम्ही म्हणसाल आम्ही काय गोट्या खेळायला का, मग तुम्ही प्रचार करायला आला, आम्ही काय गोट्या खेळायला आलो. काय सांगतात कृष्ण, म्हणे जो व्यक्ती भगवद्गीतेचा प्रचार करतो किंवा बुक डिस्ट्रीब्युशन करतो, गीता देतो, घ्या गीता घेतली, त्याच्यासारखा प्रिय व्यक्ती भगवंताला कोणी नाही पण आणि होणार पण नाही. समजलं, हे एक पहिलं. मग जसं आता मी म्हणलं, तुम्ही सगळी तर हे बघा, मी काय करतो आता, कथा करतोय. मग कृष्ण सांगतात कथा करणारा प्रिय आहे भगवद्गीतेची. मग तुम्ही म्हणसाल आम्ही कशाला आलो, आम्ही कशाला आलो. नाही, तुमच्यासाठी पण एक श्लोक आहे. काय सांगितलं बघा, कश्चिदेत श्रद्धावान अनसूयस्य शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्त शुभान लोकान प्राप्नुयात पुण्यकर्मणाम. पहिला श्लोक कोणासाठी होता, प्रचार करण्यासाठी. हा श्लोक 71वा श्लोक कोणासाठी आहे, जे श्रवण करतात. काय म्हणतात, जो मनुष्य श्रद्धेने आणि भगवंताचा द्वेष न करता श्रवण करतो तो सर्व पापातून मुक्त होतो आणि पुण्यवान लोक जेथे वास करतात त्या शुभ लोकांची प्राप्ती करतो. समजते का, तुम्ही इथं बसून ऐकलत ना आता श्रद्धेने, तर तुम्ही सुद्धा वैकुंठाला जाणार, सांगणारा पण वैकुंठाला जाणार. समजलं का. मग हे झालं ऐकणाऱ्याचं आणि प्रचार करणाऱ्याचं. एखादा असं असतं, आम्हाला ऐकायची पण आवड नाही, सांगायची पण आवड नाही, आम्हाला वाचायची आवड आहे. आमचं काय, तुमच्यासाठी पण आहे. काय सांगितलंय, आद्देशते च य इमं धर्म्यं संवादमायो ज्ञानयज्ञेन तेनाहम इष्टः स्यामिति मे मतिः. शेवट श्लोक. आणि मी असे घोषित करतो की, कोण घोषित करतो की, मी म्हणजे मी नाही, कृष्ण घोषित करतात, कोणी साधारण मनुष्य नाही. काय म्हणतात, जो कोणी आपल्या या पवित्र संवादाचे अध्ययन करील, अध्ययन म्हणजे ह्याचा अभ्यास, वाचन, तो आपल्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो. समजतं का. म्हणजे जो व्यक्ती भगवद्गीता वाचतो तो सुद्धा हे शरीर सोडल्यानंतर 100% नाही, 1001% वैकुंठाला जातो वापस. समजलं. म्हणून काय सांगितलंय, गीता शास्त्रम इदम पुण्यम यह पठेत प्रयतः पुमान विष्णु पादम अवापनोती भयशोकादिवर्जितः. शेवटचा श्लोक सांगितला, आता संपलं, लक्षपूर्वक आहे का. काय सांगितलं, गीता शास्त्रम इदम पुण्यम यह पठेत प्रयतः पुमान विष्णु पादम अवापनोती भय
शोक आदि वर्जितः. जो व्यक्ती ह्या पुण्यशाली ग्रंथाचं भगवद्गीतेचं वाचन करतो, अध्ययन करतो, तो त्या व्यक्तीची भीती शोक नष्ट होतं आणि विष्णुपादम अवाप्नोती. त्याला विष्णू भगवंतांच्या चरणांची प्राप्ती होते. तो वैकुंठाला वापस जातो. वाचणारा, ऐकणारा, सांगणारा, तिघही एकाच माळेचे मनीत, म्हणजे तिघही एकाच ठिकाणी जाणार. समजलं का? त्यामुळे असं समजू नका कथा सांगणारा खूप महान आहे आणि आम्ही बसलेले नाही, किंवा वाचणारा खूप महान आहे. नाही, सगळे आपण भगवंताचे सेवक आहोत. समजलं? म्हणून सगळ्याला विनंती आहे की भगवद्गीता खूप सुंदर ग्रंथ आहे. अजून पण तुम्ही भक्त असून सुद्धा जर गीता वाचली नसेल तर आपल्यासारखं दुर्दैवी कोणीच नाही. म्हणून सगळ्याला विनंती आहे, भगवद्गीता अजून पण नसेल कोणाच्या घरी आता घ्या आणि रोज फक्त एकच श्लोक वाचायचा. किती वाचायचा? खबरदार 2 वाचाल तर. किती वाचायचे? एक श्लोक, त्याचं भाषांतर, तात्पर्य. 2 वाचले की मग काय खरं नाही, एकच वाचायचं. पण एक तर वाचा. आणि असा एक नियम ठेवायचा. नियम खूप मोठा ठेवायचा नाही, छोटा ठेवायचा. म्हणजे कसं, एकदम एक भाकरी खाण्यापेक्षा कोरभर 4 भाग करायचे आणि 4मधले सुद्धा एक एक तुकडा. सोपी जाते, पचायला पण आणि तोंडात जायला पण सोपं आहे. तसं एवढी भगवद्गीता आहे ना, दिसल्यानंतर खूप मोठी वाटते. प्रभूजी एवढं कसं वाचू, काय काय बघूनच बेशुद्ध होतात. म्हणे जिंदगीत ते भागवत बघितल्यावर तर काय काय जीव सोडतात. म्हणे भागवत एवढं, अहो पण एवढं एकदाच नाही खायचं, रोज थोडं थोडं खायचं आहे. मग रोज एक श्लोक वाचा, रोज एक भाषांतर, तात्पर्य, एवढंच वाचा. समजलं ना? एवढं जर तुम्ही केलं ना, श्रील प्रभुपाद प्रसन्न होतील, गुरु महाराज प्रसन्न होतील आणि कृष्ण प्रसन्न होतील आणि नक्की तुम्ही भगवंताकडे वापस जाणार. ठीक आहे ना? हरे कृष्णा. ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता की, जगद्गुरु श्रील प्रभुपाद की, परमपूज्य गुरु महाराज की, गीताई गौर प्रेमानंदे, हरि हरि बोल. तर काही चुकलं असेल सांगताना, जर कोणी दुखावलं असेल तर क्षमा करा. आणि कोणी लिहून घेतले का? लक्ष द्या. किती वेळेस लक्षपूर्वक आहे का? किती वेळेस म्हणलं? किती वेळेस म्हणलं? 50 वेळेस. रोजी किती? 50 वेळेस. तरीसुद्धा शेवटपर्यंत लक्ष देऊन काय काय ऐकत नव्हते. हरे कृष्णा. श्री श्री राधा दामोदर भगवान की हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. जय. ॲक्च्युली झोप येण्यामागचं आध्यात्मिक कारण हे आहे की पाप अजून संपलेलं नाही. जितके पाप असतील तितकं निद्रा देवी आहे ना, निद्रा देवी ते आपल्याला कथा ऐकू देत नाही. मग झोपतो आपण. ज्या व्यक्तीचे पाप संपूर्ण संपलेत नाही किंवा त्या मार्गावर लागला ना, तो झोपणार नाही. हे आध्यात्मिक कारण. भौतिक कारण काय माहिती का? आपण जेवण करतो, फुल जेवण केलेलं असतं. कधी कधी समजा रात्री झोप झालेली नाही, मग आपण कधीमध्ये येऊन बसतो, किंवा खूप काम आहे. आता सगळे तुम्ही सेवा काम करणार आहेत, सगळे काय तुम्ही बसून छान नाही, सगळे काम करता. काम केल्यानंतर माणूस जमतो है ना, त्याच्यामुळे पण झोप लागते. परंतु विषय असा आहे, प्रयत्न करायचा झोपायचं नाही म्हणून. असं नाही की बळजबरी झोपा, डोळे उघडे ठेवा, असं नाही. झोपा, झोप दमल्यावर झोपलं तर चालतंय, पण एवढं पण नसावं आतरून घेऊन झोपायचं. असं पण नसावं. ठीक आहे. असं मग एक तर बघा, असं झोपा की त्या कथा करायला डोळू नाही झोपतात. माहिती आहे तुम्हाला कसं झोपायचं? तसं असं डोळे उघडे ठेवा. काय काय झोपतात, डोळे उघडे ठेवून झोपतात. असा डोळ्यावर एक पडदा असतो, असं बघत असतो. आणि ते झोपले ते पण ओळख येतं. कसं ओळख येतं माहिती का? ते हसत पण नाही, काहीच करत नाही. म्हणजे काय? झोपला शंभर. मग डोळे उघडे ठेवून झोपणारे पण एक पद्धती आली. आणि ज्याला चष्मा आहे त्यांना खूप स्किल वाढली जाते, कारण चष्म्यावर माणूस झोपल्यालाच कळत नाही. तर तसं काय नाही बरं का. काम केलेलं असेल, झोपलेलं असेल तर झोप लागते, असं काही नाही. प्रयत्न करायचा न झोप. कारण काय होतं, तुम्ही झोपले ना ती कथा निघून जाते ना तुमची. तसं कथेमध्ये इथे येऊन बसलं तरी त्याचं फळ मिळणार आहे, त्याचा काही विषय नाही. परंतु कथा ऐकल्यानंतर जो परिणाम झाला परीक्षित महाराजांवरती, तो आपल्यावरती होणार नाही. समजलं का? म्हणून शक्यतो जागा राहण्याचा प्रयत्न करायचा. शेवटी मग बघून तर सोडून द्यायचं. झोप तर झोप, आता काय नाही. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद सर्व.